लास्ट टाइम आपण जशी चर्चा केली होती त्यानुसार त्या दृष्टिकोनात आपण बघतोय. खूप एक्झॉस्टिव्ह नाही, पण काही गोष्टीवरती काय कामं झाले आणि जे इश्यू आहे त्याच्यावरती आपण माहिती देतोय. त्याच्यामध्ये पहिला जो इश्यू आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत बऱ्याच काही अर्धवट माहिती, मिसइन्फॉर्मेशन आणि चुकीच्या गोष्टी पब्लिकमध्ये जातात असं मला दिसतंय. पण त्याच्याबद्दल मला काही क्लॅरिफिकेशन करायचं आहे. पाणी पुरवठ्याचा आपला मोरबे डॅम आहे आणि आपली पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था आहे ती 450 MLD ला डिझाईन केलेली आहे. आता डिझाईन जी केलेली आहे दॅट इज फॉर द पॉप्युलेशन ऑफ 30 lakhs, विच इज 2041 मध्ये जे पॉप्युलेशन असेल 30 लाख होईल असं जे गृहीत आहे त्याच्या अनुषंगाने ते डिझाईन केलेले आहे. याचा अर्थ असा असतो की 2041 ला ज्यावेळेस 30 लाख पॉप्युलेशन होईल त्यावेळेस ते फुल फ्लेज 450 MLD वापरले गेले पाहिजे, जेणेकरून त्या लोकसंख्येला पाणी पुरवठा होईल अशा तऱ्हेचं ते डिझाईन आहे. अनफॉर्च्युनेटली ते पाणी आपण 410 MLD पर्यंत वापरलेलं आहे पर इयरला, म्हणजे पर डेला 14 लाख लोकसंख्येला. याचाच अर्थ 30 लाख लोकसंख्येचं पाणी जर आपण 14 लाख लोकसंख्येला वापरलं तर काय होऊ शकतं त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून जे डिझाईन आहे ज्या डेटला किंवा ज्या पॉप्युलेशनला, पर्टिक्युलर डेट म्हणण्यापेक्षा पॉप्युलेशन जास्त महत्वाचं आहे. कारण समजा 30 लाख पॉप्युलेशन अगोदर झालं तर त्या पॉप्युलेशनला आपण पाणी पुरवठा त्याचे डिझाईन असतं त्यावेळेस कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण त्या पॉप्युलेशनला जर डिझाईन असेल तर त्या पॉप्युलेशनच्या वेळेस त्यावेळी थोडं पाणी पुरवठा करणं अपेक्षित असतं. म्हणून त्या अनुषंगाने बघता आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्या दृष्टीने आपण म्हणतो की आपलं नवी मुंबई महापालिका आहे याला चांगलं पाणी देणं आवश्यक आहे. येस, आवश्यक तेवढं पाणी देणे आवश्यक आहे. येस, परंतु कोणत्याही प्रकारचं वेस्टेज होणार नाही तेही बघणं आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी 2015 मध्ये आपला पाऊस पाण्याचा साठा जो होता मोरबेचा 60.69% होता. 100% भरलं नव्हतं, 60.69% भरलं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण डिसिजन घेतला होता की जुलै 2016 पर्यंत पाणी पुरवठ्याचे असेल तर काय रेग्युलेशन करायचं तर 330 MLD इथपर्यंत पुरवठा करून त्याप्रमाणे आपण पाणी पुरवठा केला. आजच्या डेटला आज जवळजवळ 81 किती टक्के झाले? 80% मोरबे धरण भरलेलं, अजूनही 100% भरलेलं नाही आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपला विचार करावा लागेल. ह्या 80% जे भरलेलं आहे त्या दृष्टिकोनातून जो पाणी पुरवठा होईल तो आपल्याला पुढच्या पावसापर्यंत अजून काही पाऊस आहे असं गृहीत धरू की तो भरेल, तर त्या दृष्टिकोनातून आवश्यक पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण नियोजन करतो. आजच्या डेटला आपण 330 MLD पाणी देतो. 330 MLD दररोज आपण लिफ्ट करतो, पाणी देतो. याचा अर्थ ऍव्हरेज, आय रिपीट ऍव्हरेज 234 LPCD प्रमाणे आपण पाणी पुरवठा करतो. ते सध्या चालेल की फक्त 135 नुसार पुरवठा करतो. ही अपुरी माहिती आहे. 234 असा ऍव्हरेज येतो. आता त्या ऍव्हरेज मध्ये कुठं कमी कुठं जास्त आहे हे इश्यू आहे. पण पाणी पुरवठा कमी आहे का तर नाही, ऍव्हरेज 234 आहे, 135 लिटर नाही. हा एक पहिला गैरसमज आहे, तो दूर करतो. आणि याच्यावरती एम्फसाइज होणं गरजेचं आहे. याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झालेले आहे. ते दूर होणं गरजेचं आहे. आपले पण होणं गरजेचं आहे, नागरिकांचे होणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून नागरिकांना देणं गरजेचं आहे. मग हा जो पाणी पुरवठा होतो तो कुठं जातो हा प्रश्न आपल्याला. असं जर म्हणतो की आपण 234 LPCD प्रमाणे देतोय तर काही ठिकाणी पाणी असं म्हटलं जातं आम्हाला 10 मिनिटाची, आणि अशा ठिकाणी आम्ही ज्यावेळेस चेक करतो जाऊन बघतो तर पाणी असतं, म्हणजे कमीत कमी 150 LPCD पेक्षा जास्त असतं एवढं आम्हाला दिसलेलं आहे. काही ठिकाणी काही इंटरनल सुद्धा प्रॉब्लेम असतात, जसं की प्रेशर येत नाही म्हणून सांगितलं जातं तर त्यांची पाईपलाईन झिगझॅग कशी आतली असते, आपली नाही. मग ते झिगझॅगमुळे प्रेशर ऑटोमॅटिक कमी होत जातं. तर ते सुद्धा प्रॉब्लेम कॉर्पोरेशननी सॉल्व्ह करणं अपेक्षित नाही, पण मी ऍडवाइस करत असतो. आपण त्यांनी केलं तर ते प्रश्न बऱ्यापैकी सुटलेले असतात.
असे छोटे छोटे काही इश्यू आहेत, त्याच्यामुळे काही प्रेशर जर येत नसेल म्हणून पाणी येत नाही, हा एक गैरसमज. मुळात आपलं पाणी फक्त पाईपलाईनद्वारे घरापर्यंत पोहोचतं असं काही नाही. पाईपलाईन संपमध्ये टाकणं, टँकमध्ये टाकणं असे प्रकार होतात, त्याच्यातून पाणी इथून पिण्यासाठी होतं, हाही होतं. त्याच्यामुळं ते इश्यू आहेत. हे सगळं करत असताना JNNURM अंतर्गत आपण 24/7 प्रोजेक्ट घेतला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या अनुषंगानं काही मेजर्स घेतले होते आणि काही मेजर्स घेणं बाकी होतं. त्या दृष्टीने आपण वाटचाल चालू केलेली आहे. कारण 24/7 जर पाणी द्यायचं असेल तर सर्व प्रकारचे मेजर्स घेतले तरच आपण 24/7 पाणी देऊ शकतो. अर्धवट मेजर्स घेऊन देऊ शकत. त्याच्यामधला एक अँगल असा आहे की AMR ऑटोमॅटिक मीटर रीडर्स हे JNNURM अंतर्गत महापालिकेच्या काही सहभाग आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सहभाग असा आपला 230 बरोबर ना, 230 कोटीचा जो प्रोजेक्ट होता टोटल, त्याच्यामधून आपण जवळ आतापर्यंत 84,390 बरोबर एवढ्या लोकांना AMR आपण दिलेले आहे. हे महापालिकेमार्फत दिलेले आहे, JNNURM अंतर्गत दिलेले आहे. हे कोण आहेत तर हे 15 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाच्या जेवढ्या पाईपलाईन आहेत त्यांना दिलेले आहे. आता 15 मीटर किंवा त्यापेक्षा कमी, याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण जो पॉलिसी डिसिजन घेतला होता 2008-10च्या दरम्यान JNNURMचे ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट 230चा सँक्शन करून घेतला, रिफॉर्म्समध्ये हे करणं अपेक्षित होतं. त्यानुसार आपली कमिटमेंट आहे. AMR आपण बसवत अशाच प्रकारचं सर्वांना करावं, त्या दृष्टिकोनातून ते रिफॉर्म्स करणं गरजेचं होतं. आणि म्हणून 15 मिलीमीटर पेक्षा वरच्या लोकांनी सुद्धा AMR बसवणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग कमर्शियल्स. आता AMR का लागतं? ते AMR म्हणजे ऑटोमॅटिक तुमची मीटर रिडिंग आहे, मॅन्युअल नको. कोणतरी जाणार तास एवढी रिडिंग आहे ते लिहून घेणार, त्याच्यामध्ये मिसइंटरप्रेट, मिसरिप्रेझेंटेशन, फॅक्च्युअल मिस्टेक्स होण्याचे चान्सेस असतात, डेलिबरेटली किंवा अदरवाईज. तर ते होणार नाहीत, ते टॅम्पर प्रूफ असतील आणि ऑटोमॅटिक असतील, जेणेकरून प्रत्येक सोसायटीला, प्रत्येक घराला पाणी किती भेटतं हे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिपोर्ट येईल. म्हणजे कंझ्युमर ॲज अ सिटीजन म्हणून नाही, त्यांनाही कळेल की आपलं पाणी किती आलं, डेली बेसवरती ते मॉनिटर करू शकतात. आणि आपल्याकडे तो डेटा असेल जेणेकरून आपल्याला कळेल की इथं पाणी कमी जात आहे का जास्त जात आहे, कोणत्या भागात कमी पडतंय, कुठे जास्त जात आहे, कुठं प्रेशर कमी होतं, ह्या सगळ्या गोष्टी AMRच्या माध्यमातून आपल्याला रेग्युलेट करणं शक्य होईल. त्याच्यामुळे AMR आवश्यक आहे. आणि म्हणूनच कमी व्यासाच्या पाईपलाईनला आपण AMR स्वतः बसवले आहेत महापालिकेमार्फत. आता जे हाय म्हणजे 20 मिलीमीटर किंवा वरती, 15 नंतर 20च येतो ना, म्हणजे 20 मिलीमीटर किंवा वरच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्यांनी AMR स्वतःचं घेत सांगितले. त्यात काही अडचण नसावी. त्याची किंमत सर्वसाधारणपणे 12-15 हजारपासून ते 50,000 पर्यंत डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द पाईपलाईन आहे. ते किती 20 मिलीमीटरचा काय, 25चा काय, 30चा काय, 50चा काय, 150चा काय असेल त्यानुसार असते. आणि 20 मिलीमीटर कमीत कमी व्यासाची पाईपलाईन असेल तर माझा असा अंदाज आहे तिथं तो खूप मोठा बंगला असला पाहिजे, रो हाऊस असला पाहिजे किंवा मोठ्या सोसायटी असल्या पाहिजे, ज्याच्यात 20-25 तरी फ्लॅट असतील अशी अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर समजा 20 फ्लॅट असतील आणि 50,000चा आपल्याला AMR लागत असेल तर पर फॅमिली म्हणजे पर युनिट 2-2.5 रुपये लागतात. तर मला वाटत नाही ते खूप कॉस्टली की ते अफोर्ड करू शकत नाही, अशातला काही प्रकार नाही. आणि म्हणून AMR लावणं आवश्यक आहे. ते तुमचं वॉटर मेजरमेंट सायंटिफिक व्हावं आणि त्याची माहिती तुम्हालाही असावी आणि पालिकेला असावी, या दृष्टिकोनातून म्हणजे मॉनिटरिंग अँड रेग्युलेटिंग या दोन्ही प्रकारांमधून ती आवश्यकता आहे. त्या दृष्टीने AMR लावणं गरजेचं आहे. म्हणून आपण तो भाग अगोदर करणं अपेक्षित झालं नाही पण करतोय. आणि म्हणून मुळात तो आपण कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट पर्यंत चालू केला. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट चालू केल्यानंतर आपल्याकडं तर याच्यामध्ये कमर्शियलचे आजच्या डेटला आपले जे कनेक्शन दिसतात ते 1229 दिसतात. आता हे 1229 पेक्षा जास्त कमी हा वेगळा असू शकतो ना, आजच्या डेटला आहेत ते, त्याच्यामध्ये आम्ही रिफॉर्म्स करत आहोत, जे काय पुढच्या गोष्टी काय ते करत आहोत. 1229 रेकॉर्डला आजच्या डेटला आहेत. त्याच्या अगेन्स्ट 658 बरोबर आहे ना, 658 बसवायचे. 395 लोकांनी AMR बसवलेले आहेत. 263 लोकांनी त्याच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. सॉरी 263 त्यांनी लावायचे. त्याच्यापैकी 75 लोकांनी ऑर्डर दिलेले आहेत आणि 188 लोकांचे आपण डिस्कनेक्ट केलेले आहेत. त्यांनी AMR नाही बसवलं आणि उर्वरित त्याची कारवाई चालू आहे. हा डेटा तुम्हाला मी देतो.
पर्पज असा आहे की जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना AMR पहिलं लावणं गरजेचं होतं. त्यांनी लावलेलं नाही. मग ते पाणी किती वापरत आहे ते आजच्या डेटला ॲक्युरेट डेटा आमच्याकडे येऊ शकत नाही. कोणतरी इंडिव्हिज्युअल घेतं. तर तो डेटा असेल तर कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट किती पाणी घेतात हे आपल्याला कळेल आणि पर्याय ना त्याचं नियोजन कसं करायचं ते आपल्याला कळेल. हा एक भाग झाला. त्या दृष्टीनं 15 मिलीमीटर पेक्षा वरचे जे आपण जे 84,000 सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जे 20 मिलीमीटर पेक्षा वरचे जे कनेक्शन आहेत रेसिडेन्शियलला त्या 4,427 असे कनेक्शन आहे की ज्यांचे व्यास हा डायमीटर 20 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. 20 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त. त्याच्यातलं नॉन ऍक्टिव्ह कनेक्शन आहे 336, ऍक्टिव्ह आहे 4,091. पैकी आपण ड्राईव्ह चालू केल्यानंतर आतापर्यंत 97 लोकांनी AMR बसवलेले आहे आणि 3,994 बॅलन्स आहे. त्याच्यामधल्या काही जणांनी ऑर्डर दिलेले आहे त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. हे लोकांचा रिस्पॉन्स आहे तो वाढत जावा ते एका टाइम बाउंड मध्ये हो आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हे काम करत आहोत. 24/7 पाणी देत असताना AMR हा त्याचा अविभाज्य भाग आहे कारण आपल्याला मॉनिटरिंग आणि रेग्युलेटिंग करणं गरजेचं असते. त्या दृष्टिकोन करतो आणि म्हणून आज जरी ॲव्हरेज 234 लिटर आपण पाणी देत असू LPCD पाणी देत असू तर आपला प्लॅन हा 24/7 द्यायचा आहे. आणि 24/7 याचा अर्थ किती पाणी पाहिजे तेवढं आहे. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू यूज. तर त्याला प्री कंडिशन दोनच आहे. एक तुमच्याकडे AMR पाहिजे जे तुम्ही पाणी किती कंझ्युम करता हे कळेल मला. आणि दुसरं टेलिस्कोपिक रेट म्हणजे मिनिमम बेसिक रेट. आपला असा अंदाज आहे की आम्ही पॉलिसी पुढच्या जीवनात ठेवत आहोत. सगळी तयारी झालेली आहे. 150 LPCD पर्यंत बेस रेट ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो वाढवत द्यायचा. प्रत्येक मेबी काय 50 लिटर असेल किंवा 25 असेल किंवा 100 आम्ही पॉलिसीमध्ये आणतो आणि त्याला तो वाढीव रेट म्हणजे AMR मधून मेजरमेंट होईल आणि ज्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटेल. परंतु जसा पाणी वाढेल त्याप्रमाणे रेट वाढत आहे. जसं आपण MSCBचं बिल असं बघतो किंवा इन्कम टॅक्सचा रेट स्लॅब असं बघतो तो स्लॅब वाईज असेल. म्हणजे उदाहरण सांगायचं 150 लिटर बेस रेट असेल. 150 ते 200 लिटरला त्याच्यावरचा किती रेट असेल. 200 ते 225 किंवा 250 ला असेल. 250 होता असे काहीतरी 4-5 प्रकारचे आपण रेट करणार आहोत जेणेकरून एका बाजूला आवश्यक तेवढे पाणी तुम्हाला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला त्याप्रमाणे तुम्ही पे करा. 150 आपण बेस का ठेवतो तर तसं बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असा विषय हे दिल्लीमध्ये सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे केजरीवाल त्यांनी सांगितलं होतं की फ्री पाणी आपण देऊ. आठवत असेल तुम्हाला. आणि त्यांनी ते पाणी इम्प्लिमेंट केलं. पॉलिसी इम्प्लिमेंट केली. आता फ्री म्हणजे ऍब्सोल्युटली फ्री नाहीये. त्यांनी 135 लिटर LPCD प्रमाणे म्हणजे 20,000 लिटरच्या आसपास काहीतरी ₹4.50 आसपास काहीतरी लिटर. द मोमेंट यू क्रॉस 135 इफ यू गो टू 136 लिटर त्याचा रेट 20 रुपयापर्यंत जातो. 5 टाइम्स जम्प होतो आणि दॅट इज अफेक्टिंग जुलैपासून सुरू होतो. तो एक ऑप्शन आपल्यापर्यंत असू शकतो असं करायचं. म्हणजे हे एक सगळे ऑप्शन आम्ही त्याचा म्हणजे बँगलोरचा आम्ही अभ्यास केला, मुंबईचा केला, पुण्याचा केला, ठाण्याचा केला, दिल्लीचा केला. म्हणजे अशा बऱ्याच मेजर सिटीचा आम्ही अभ्यास केला. 1-1.5-2 महिन्यामध्ये आम्ही केलेला आहे. त्याच्यातलं जे काय बेस्ट पॉसिबल सोल्युशन असेल ते आम्ही जे डिसेंबरमध्ये ठेवणार आहोत त्यातून तो फायनल करणार आहे. या दोन ज्या गोष्टी त्याच्यातला पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो भाग होता मीटर्स बसवणं AMR बसवणं ते आपण चालू केलेलं आहे. कारण बाय द टाइम हा टेलिस्कोप रोड पाणी होईल तोपर्यंत हे बसलेलं पाहिजे जेणेकरून ते झालं की आपलं 24/7 साठी आपण पुढे जातोय. आणि तिसरा जो पार्ट राहील त्याच्यामध्ये स्केडा सिस्टम जी की आतापर्यंत मोरबे डॅम पासून ते ESR पर्यंत आहे. आता ESR टू कंझ्युमरची स्केडा सिस्टम ती आम्ही प्रपोज करतोय ती पुढच्या काही काळामध्ये होऊन जाईल जेणेकरून परफेक्टली जे 24/7 आपण जो प्रोजेक्ट केला होता तो ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होईल आणि लोकांना 24/7 पाणी भेटेल. आता तुम्ही म्हणाल तुम्ही रेट वाढून काय देणार याच्यामध्ये तर त्याचं मी कारण सांगितलं. जसं जास्त कन्झम्पशन असेल त्याप्रमाणे देईल आणि मिनिमम असेल त्याप्रमाणे त्यांना मिनिमम रेट असेल जेणेकरून आपल्याला डिसाईड करायचं की पाणी मिनिमम राहते का मॅक्सिमम. कुणाला 2 टप असतील तर 2 टप वापरावं पण त्यासाठी त्यांनी पाणी जास्त जावं. एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं करत असताना अपेक्षा ही आहे की द मोमेंट तुमचा कॉस्ट असेल त्यावेळेस तुम्ही रॅशनलायझेशन करता. फ्री जर तुम्हाला एकाच रेटला फ्लॅट रेटला जर आजच्या आपला 4.75 पर क्युबिक मीटरचा जर रेट पकडला मग तुम्ही 1,000 लिटर वापरा नाही तर 10,000 रेट तोच. त्याच्याऐवजी असं धरलं की पहिल्या 1,000ला 4.75 पुढचा 1,000ला 5 त्याच्या पुढच्या 1,000ला 5.5 असा जर म्हणला तर माणूस समोरचा विचार करेल की नाही मला खरोखर याची गरज आहे का आवश्यकता पण वाढेल. आणि म्हणून तो त्याची इन्सेंटिव्ह आणि डिसेन्सिटिव्ह पॉलिसी असते. पर्याय ना वापर जो आहे तो पाण्याचा वापर होईल गैरवापर टाळेल हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश असतो आणि त्या दृष्टिकोनात आपला
काम चालू आहे. याचं कारण असं आहे की आज आपण 2041ला जे डिझाईन पाणी पुरवठ्याचे केले ते जर आपण आता एक्झॉस्ट करायला लागलो तर ज्यावेळेस 14 लाखाचं पॉप्युलेशन 25 लाख 30 लाख होईल त्यावेळेस काय करणार? कारण डिझाईन 30 लाखच्या पॉप्युलेशनला केलेली स्कीम आहे आणि हे सगळे नॉर्म्स करून म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल नॉर्म्स वगैरे करून अभ्यास करून केलेली आहे. याच्यामध्ये काही असं काही तर कोणाचं आर्बिट्ररी वाढलं पण केलेलं नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, कारण फक्त मला 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा विचार करणं अपेक्षित नाहीये. आपल्या पुढच्या 20 वर्षाचा 30 वर्षाचा आपले शहर ज्याप्रमाणे ग्रो होईल त्याप्रमाणे जशी डिमांड वाढेल, म्हणजे घराची डिमांड वाढते, पाण्याची वाढते, रोडची वाढते, ज्या काही सर्व्हिसेसची, त्या डिमांड लक्षात घेऊन हे मोर्बे जर आपण ज्यावेळेस घेतलं तर आणि जी पाईपलाईन आपण जी सिस्टम तयार केलेली आहे ती 2041ला डिझाईन करून केलेली, तेव्हाच्या पॉप्युलेशन जे की 30 लाख रेट आहे त्याला. आता 2041 2035ला जरी 30 लाख पॉप्युलेशन झालं तर पॉप्युलेशन हा क्रायटेरिया राहू शकतो. मग पॉप्युलेशनच्या क्रायटेरिया जर 30 लाखाचं पाणी आपण जे डिझाईन केलं ते जर आपण 14 लाखाला वापरायला लागलो तर कुठेतरी चुकतोय आपण आणि ते आपल्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे सर्व याच्यामध्ये प्रयत्न आहेत. आता हे सर्व होत असताना दुसरा याच्यामधला एक भाग आहे की काही भागामध्ये आजही आपले MIDC मार्फत पाणी देतो. म्हणजे पर्टिक्युलरली आपल्या ठाणे साईडचा जो पार्ट आहे दिघा नाही अरोली पर्टिक्युलर, तर इथून जी पाईपलाईन टाकायची आहे ते आपण एस्टिमेटला घेतलेली यावेळेस आणि ते पण आपण करून करतो. म्हणजे जेणेकरून आपल्या नवी मुंबईच्या याच्यामध्ये MIDCचं पाणी किंवा कुठलं घ्यायचं फक्त ते इमर्जन्सी सिच्युएशनला घ्यावं लागावं, स्वतःच्या याच्यातून मॉल्वेटर नसताना कुणाचं घ्यायला लागून त्या दृष्टीने जे काय आवश्यक आपण पाऊल उचलत आहोत त्याप्रमाणे काम करण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त याचे फायदे काय आहेत, कारण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की एका बाजूला आपण म्हणतो की गरिबांचं काय होणार, गरीब एवढे पैसे देऊ शकतील का, किंवा 24/7 दिल्याने खरोखर 24/7 देणार का, त्याचे फायदे काय आहेत. तर ते 24/7चा कन्सेप्ट थोडा समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो कन्सेप्ट असा आहे की ऍक्च्युअली 24/7 ज्यावेळेस आपण म्हणत असतो तर 24/7चा असा अर्थ असतो की पाणी कुणाला साठवायची गरज लागू नये. संपमध्ये नको, टँकमध्ये नको, घरामध्ये भांड्यामध्ये नको. कधीही घरी आलात कधी वापरा तुम्हाला टॅप ओपन करायचं पाणी घ्यायचं अपेक्षित असतं. दॅट इज कॉल्ड 24/7. 24/7 म्हणजे तुम्ही कधी टँकमध्ये भरलं आणि ते 24 तास वापरून हा त्याचा अर्थ नसतो. त्यावेळेस 24/7 म्हणतो त्यावेळेस ऍट एनी पॉइंट इन टाइम आपला जो टॅप आहे कनेक्टेड आहे त्याच्यातून पाणी आपल्याला लागतं. सो यू डोंट नीड टू स्टोअर इन एनिथिंग. म्हणजे तुमचा संप नसावा किंवा टँक नसावा त्याच्यात, म्हणजे पर्याय ना तुमचा संप किंवा टँक यांचा खर्च करणं कमी होणार पाहिजे. नंबर 1 परमनंट इस्टॅब्लिशमेंट. दुसरं जर संप मध्ये तुम्ही पाणी असं टाकता त्याला तुम्ही मोटार लावता, तुमच्या वरती न्यायचं असतं, म्हणजे मोटारचा खर्च आला प्लस दररोज इलेक्ट्रिसिटीचा खर्च आला. आता हे सगळं केल्यानंतर तुम्ही संप मधून किंवा टँक मधून पाणी घेता आणि मग ते तुमच्या खाली येतं, मग तुम्ही फिल्टर लावता, कारण संप मध्ये कुठेतरी घाण येते, टँक मध्ये कुठेतरी घाण येते आणि मग तुम्ही फिल्टर लावता, मग फिल्टरचा खर्च आणखी वाढतो. तर हे लॉंग टर्म मध्ये ज्यावेळेस 24/7 पाणी पुरवठा होईल त्यावेळेस हे सगळे खर्च तुमचे कमी होणार आहे. हे खर्च कोणाचे कमी होणार आहेत? सिटीजनचे कमी होणार आहे, नागरिकांचे खर्च कमी होणार आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरती होणार आहे, तुमच्या कामावरती होणार आहे, तुमच्या क्रयशक्तीवरती होणार आहे. आता हे कदाचित इमिजिएटली विजिबल होणार नाही, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दॅट इज द गोल. आणि ते जर करायचं असेल तर पर्याय हा बेनिफिट म्हणजे फायनान्शियल बेनिफिट, इकॉनॉमिक बेनिफिट हा नागरिकांना होणार. कॉर्पोरेशनचा काय फायदा होणार आहे? कॉर्पोरेशनच्या मेंटेनन्स मध्ये फायदा होणार आहे. तो काय आहे की ज्यावेळेस मी एखादी पाईपलाईन आहे दररोज ऑन ऑफ करतो, म्हणजे 2 तासासाठी चालू ठेवतो पाईप, पुन्हा बंद करतो, तर ते पाईप मधलं प्रेशर कमी जास्त होत असतं. मोटर चालू केली की प्रेशर वाढणार, कमी झालं की वाढणार. पर्याय ना तुमच्या पाईपची झीज ही लवकर होते, मला मेंटेनन्स लवकर करावं लागतं, रिप्लेस लवकर करावं लागतं. आणि इन बिटवीन त्याच्यामध्ये छिद्र वगैरे पडून कंटॅमिनेशन वॉटर होण्याचे चान्सेस वाढतात. ज्यावेळेस 24/7 असतं त्यावेळेस पाणी कंटिन्युअस असतं, सो प्रेशर इज मेंटेन, पर्टिक्युलर प्रेशर इज मेंटेन. आणि ते प्रेशर मेंटेन केल्यामुळे पर्याय ना मला रिप्लेसमेंट करण्याची त्या ओयाने कमी होणार. म्हणजे पर्यायाने ही विन विन सिच्युएशन फॉर कॉर्पोरेशन आणि नागरिक या दोघांसाठी आहे. हा कन्सेप्ट आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन पाऊल उचलत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पहिलं महत्वाचं पाऊल म्हणजे जे बल्क युजर कंझ्युमर्स आहेत त्यांना EMR लावणं, आता रेसिडेन्शियल लावणं. म्हणून आपल्या माध्यमातून ऑलरेडी आम्ही जे कमर्शियलला चालू केलेलं आहे, रेसिडेन्शियलला आम्ही नोटीस दिलेले आहे. माझं आवाहन आहे, नोटमध्ये पण दिलेलं आहे की ऑक्टोबरच्या म्हणजे पर्टिक्युलर 3 ऑक्टोबर पर्यंत सर्वांनी आपले EMR लावून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला महापालिकेस 24/7 पाणी देण्याच्या दृष्टीने पुढचा पाऊल पडेल आणि आपल्याला आवश्यक तेवढं पाणी भेटेल.
3 तारखेला तुम्ही 24/7 पाणी देऊ शकणार नाही. काही भागात 57% भागामध्ये, 58% भागामध्ये आहे. परंतु हे जसे मेजर्स पुढे जातील तसं तसं पर्सेंटेज वाढत जाईल, पण 100% पर्यंत जाऊ. आणि ओव्हर पिरियड ऑफ टाइम तुला समची करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक तुमच्या जो कनेक्शन आहे नळाचं त्याच्यामधून डायरेक्ट आपल्या घरात असेल. हे इथपर्यंत आपलं प्लॅनिंग आहे. त्या दृष्टिकोनातून दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की एमआरच्या बाबतीत असं कन्फ्युजन आहे किंवा केलं जात आहे. आय डोंट नो व्हॉट इज. पण मला असा काही फीडबॅक आला की एमआर लावलं की आम्ही फक्त 135 लिटर लॉक लावून देणार, म्हणजे 135 लिटरच्या पुढे पाणीच येणार नाही, असा काहीतरी गैरसमज होतोय किंवा केला जातो, व्हॉट एव्हर इट इज. तर तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे, एमआर असं कुठं लॉक करता येत नसते 135 लिटर लॉक. एमआरचं काम मेजरमेंट करणं आहे, पाणी किती जातं आणि किती राहतं. सो त्याच्यामधून फ्लो किती झाला हे त्याचं मेजरमेंट करत असतं. तर हे क्लिअरली आपण आपल्या मेसेजमधून दिलं पाहिजे. एमआर लावलं म्हणजे 135, 150 किंवा 200 अशा लिटरला किती लॉक होणार आहे का, त्याचं उत्तर नाही असं आहे. तर एमआर याचा अर्थ एवढा आहे की ऑटोमॅटिक तुमचं रिडिंग होईल की तुम्ही पाणी किती कंझ्युम केलेलं आहे. एमआरचा पर्पजच तेवढा आहे. विदाउट मॅन्युअल इंटरव्हेन्शन, विदाउट एनी इंटरव्हेन्शन इन द मशीन. त्याच्यामध्ये टॅम्पर प्रूफ असते. टॅम्पर प्रूफ मशीन ते ऑटोमॅटिकली तुम्हाला रिडिंग येईल की पाणी किती घेतलं. म्हणजे तुम्ही जेवढं यूज कराल ते तुम्हालाही कळेल. बाकी त्याचं रेस्ट्रिक्शन आणण्याचा आणि एमआरचा अर्थार्थी काही संबंध नाही. पाईपमध्ये पाणी असलं की ते किती फ्लो होतं त्याचं रिडिंग देईल, त्याच्यापेक्षा दुसरं काही काम नाही. पाईपमध्ये पाणी किती सोडायचे किंवा नाही हे व्हॅलवरती अवलंबून असते, एमआरवरती नसते. व्हॅल आजही आहे. म्हणजे आज तुमच्या मीटरमधून पाणी कमी करतो असं नाही, तिला व्हॅल कमी जास्त केल्यानंतर होत असतो. म्हणजे त्याला वॉल म्हणतो आपण, जे वॉल असतं त्याच्यावर रेस्ट्रिक्शन कमी 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 जास्त कुठे सोडायचं, कमी जास्त करायचं ते चालूच असतो. मीटरच्या आधारे आपण कधी कमी जास्त, मीटरचं कामच हे रिडिंग घेण्याचं असतं. तर हा मिसकन्सेप्शन कृपया तो दूर झाला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपला झाला असेल तर, नसेल तर आपल्या नागरिकांचा जो होत आहे तो दूर केला पाहिजे, जेणेकरून एएमआरचं आणि पाणी किती व्हायचं रेस्ट्रिक्शनचा याचा अर्थ अर्थी संबंध नाही. फक्त याचं मेजरमेंट आणि रेग्युलेटिंग मेकॅनिझम, तुम्हाला पाणी किती झालंय, तुम्ही किती कंझ्युम करता त्याच्यातून कळेल. हे सगळं करण्यासाठी मॅनेजमेंटचे इश्यू आम्ही हाताळत आहोत. त्याच्यामध्ये इलिगली कनेक्शन कापणं असेल, ते 10-12 हजारच्या आसपास आपण कापलेलं आहे. याच्यामध्ये काल परवा मला काही, आणि हे काही नॉट नेसेसरली की झोपडपट्टीमधलेच कनेक्शन असला काही भाग नाही आहे. आणि गावठाणाचे त्याचं काय अगदी मोठ्या सिटी मधले, म्हणजे काल परवा आम्ही 4-5 कनेक्शन नेरूळ मधले मोठ्या मोठ्या 10-10 7-8 मधली बिल्डिंगचे सुद्धा इलिगल कनेक्शन कापले. म्हणजे असं जर कोणाचा गैरसमज असेल फक्त याच्यामध्ये सुद्धा असं काही नाही आहे. तर ते आम्ही कापले, त्याच्यात एफआयआर झाला. एफआयआर पण आम्ही त्यांच्यावर केला. त्यांनी ऑलरेडी एक वेळ डिस्कनेक्ट केलं होतं, त्यांनी परत आम्हाला समजा परत डिस्कनेक्ट करून घेतलं. तर दिस इज रॉंग. तुमचं ओशी नाहीये तर तुम्ही त्याच्यावर पेनल्टी घेऊन पे करू नका, कुणी बंदी घातलेली नाहीये. तर हे चोरी जर होत असेल म्हणजे पाणी कुठे जातं, समवेअर इट इज मिसिंग. ते मिसिंग, जसं मिसिंग जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत माझं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करता येत नाही. त्या सर्व प्रकारावरती आपण कामकाज चालू आहे. आणि म्हणून दुसरा एक निर्णय काही काल दिवसापासून केलेला आहे की मिनिमम 150 लिटर, नॉट 135, मिनिमम 150 लिटर हा त्याच्या पाठीमागे आपण ठेवण्याचा निष्कर्ष करतोय, जेणेकरून बेअर मिनिमम नीड्स जे आहेत ते आपल्या त्या पाण्यामध्ये मीट होतील. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर टेलिस्कोप जे काय मान्य होतील जे आपण फोटो झालो त्याच्यानुसार पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. हे सर्व करत असताना खरोखर माझे काही कर्मचारी अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या जे आपले वेबसाईट लावलेले ते जर काही मिसकन्सेप्शन असेल की याच्याबद्दल काही मिसकन्सेप्शन असेल, मुद्दा म्हणून प्रेस नोटमध्ये मी 2 ऑफिसर्सचा नंबर, मोबाईल नंबर दिलेला आहे. एक सीईनचा आणि दुसरा ऍडिशनल कमिशनर अंकुश चव्हाणचा. म्हणजे याच्याबद्दल कुणाला काही क्वेश्चन असेल डिरेक्टली दे कॅन कॉन्टॅक्ट दॅम, म्हणजे त्याचे क्लॅरिफिकेशन होऊ शकते. नंबर याच्यामध्ये असेल तो आपल्याला छापायचा आणि प्रेस नोट पण टाइम देतात, जेणेकरून खाली काही जर मिसकम्युनिकेशन होत असेल इंटेन्शनली ऑर अनइंटेन्शनली त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन व्हावे, त्या दृष्टिकोनात आपण करत आहोत. याच्या व्यतिरिक्त दुसरा जो महत्वाचा विषय म्हणजे पाण्याच्या शिवाय, तो मी स्टार्टिंगला जॉईन झाल्यानंतर म्हटलं होतं की मी जास्तीत जास्त आयसीटीचा वापर करून ई गव्हर्नन्सचा वापर करेन. तर त्या दृष्टीने आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आज मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की काही पाऊल आम्ही उचलले आणि त्याचे कॉन्क्रीट रिझल्ट आता दिसायला लागलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं जर आपण सर्वांनी जर वेबसाईट आता उघडली असेल तर ती वेबसाईट आपण पूर्ण वेब पेज चेंज केलेलं आहे. nmconline.com हे संकेतस्थळ बदलून आता nmc.gov.in ते आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की पब्लिश करा. इथून पुढे लॉग इन करण्यासाठी सर्वांनी nmc.gov.in हे संकेतस्थळ वापरायचं आहे. त्याचे फायदे अनेक आहेत. .com वरती एखादी गव्हर्नमेंट बॉडी असताना समजा मला पेमेंट करायचं आहे, तुम्हीच करतो गव्हर्नमेंट असताना .com प्लस काय म्हणून ते .gov वरती आणलेलं आहे.
आणि त्याचे फायदे अनेक आहेत आणि त्याच्या गाईडलाईन्स पण आहेत. तर आपण ते .gov.in वरती आणलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या डेटला आपल्या ऑनलाईन 21+2 सर्व्हिसेस आपण चालू केलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये जन्म दाखला आणि विनायचे ऑनलाईन सर्व्हिसेस. याचा अर्थ असा आहे ऍप्लिकेशन ऑनलाईन करायचं, पैसे ऑनलाईन पेमेंट करायचे, रिसीट किंवा अक्नॉलेजमेंट ऑनलाईन घ्यायचा आणि सर्टिफिकेट सुद्धा किंवा सर्व्हिस सुद्धा ऑनलाईन घ्यायची. Nobody needs to go to any office. Anybody. There is no contact. It's only through online system. आता त्याचा फुल फ्लेज एंड टू एंड ऑनलाईन आहे. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन म्हणजे अर्ज भरला म्हणजे ऑनलाईन अशा प्रकारचं आपलं नाहीये. आय थिंक दिस इज वन ऑफ द फर्स्ट कॉर्पोरेशन्स ऍटलिस्ट इन महाराष्ट्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जास्तीत जास्त सर्व्हिसेस ऑनलाईन एंड टू एंड केलेल्या आहेत. आपण सगळं वेबसाईट चेक करू शकता आणि असं कुठं असेल तर मला दाखवू शकता. तर ह्या 21 सर्व्हिस आपण घेता कोणत्या? जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, थकबाकी नसल्याचा दाखला, वारसा हक्क नोंदणी, मालमत्ता हस्तांतरण नोंदणी, झोन दाखला, भाग नकाशा, ज्योती प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, भोगवाट प्रमाणपत्र, नळ जोडणी, मलनिसारण दाखला, मालमत्ता उतारा, अग्निशामक नाहक प्रमाणपत्र, अग्निशामक नाहक नूतनीकरण प्रमाणपत्र, या 16. त्याचबरोबर जाहिरात व म्हणजे हे झालं 16 सर्व्हिसेस ज्या RTS अंतर्गतच्या आहेत. त्या मॅन्डेटरी होत्या सर्व कॉर्पोरेशनला कळणं, त्या आपण केलेल्या आहेत. बाकीच्या सर्व रिपोर्ट झालेल्या नाहीत असं माझी माहिती आहे. यू कॅन टेक द माहिती. याच्या व्यतिरिक्त लायसन्सेस ऑनलाईन केलेले आहेत आपण. म्हणजे लायसन्स इतकं आपल्याला माहिती आहे की मी याच्या अगोदर तिथं लायसन्स सिस्टमच नव्हती एक्झिस्टन्समध्ये बऱ्यापैकी. ती आपण तर चालू केली पण आता ती ऑनलाईन पण केलेली आहे. म्हणजे एका बाजूला माझ्यावर क्वेश्चन मार्क केले होते की तुम्ही लायसन्स शिवाय बंद करताय, ठीक आहे, पण लायसन्स देण्यासाठी एवढा वेळ लागतो. तर ती सिस्टम आम्ही खूप स्ट्रीमलाईन केली. त्याच्यात लागणारे कागदपत्र एनओसी खूप मोठ्या प्रमाणात कमी केल्या. ही मॅन्युअल चालू होती, आता ती ऑनलाईन केली. त्याच्यामध्ये जाहिरात व आकाश चिन्ह परवाना, कारखाने उद्योगधंदे परवाने, साठा परवाना, व्यवसाय परवाना आणि चित्रपट चित्रीकरण परवाना अशा 5 लायसन्सेस आज ऑन डेट ऑनलाईन आहेत. 2 दिवसात बाकीचे 2 कोणते आणखी 2 दिवसात होतील. त्या हॉकर्सचा लायसन्स आणि आणखी एक लायसन्स 2 दिवसात होते. फायनल स्टेजमध्ये ते पण होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त पेमेंट गेटवे आपण ऍक्टिव्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये मालमत्ता कर किंवा स्थानिक पाणीपट्टी आपण डायरेक्टली पे करू शकतो. आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम जी आपल्याकडे एक्झिस्टिंग होती त्याच्याबद्दल अनेक कंप्लेन होत्या. म्हणजे कंप्लेन दिली जायची तर तुम्ही कंप्लेन केल्यानंतर काय व्हायचं, तुम्हाला अगोदर डिपार्टमेंट सिलेक्ट करावं लागायचं. त्याच्यानंतर तुमचं तक्रार काही टाईप करावं लागायची. त्याच्यानंतर ते पुन्हा डिलीट करायचं. मग त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर मला बरेच आले होते की उत्तर येते की हे माझ्याकडचा विषय नाही, तिकडे आहे म्हणून तुमची कंप्लेंट बंद केलेली आहे. अशा प्रकारचे उत्तर आमच्याकडून द्यायचे. ही सिस्टम टोटल रिव्हॅम्प केलेली आहे. टोटल रिव्हॅम्प केलेली. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ग्रीव्हन्स रिड्रेसलवरती गेले तुम्हाला ग्रीव्हन्स सिलेक्ट करायचं फक्त, नथिंग लेस. सिस्टम विल ऑटोमॅटिकली लोड इट टू कन्सर्न ऑफिसर. ते तुम्हाला डिपार्टमेंट करायचं नाही, तुम्हाला वार्ड करायचं नाही, काय नाही. तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स सिलेक्ट करायचंय, तुमचा ऍड्रेस वगैरे जो काय असेल ऑटोमॅटिक सिस्टम म्हणजे मॅन्युअल इंटरव्हेन्शन त्या ग्रीव्हन्स मध्ये कुणाला पाठवायचंय, कधी पाठवायचं असं काय असणार नाही. हा झाला भाग 1. जेणेकरून ग्रीव्हन्स इंटरेस्ट सिस्टम करताना तुम्ही ग्रीव्हन्स अड्रेस केला, आम्ही लिस्ट आउट केलं. किती ग्रीव्हन्सेस केले? ऑलमोस्ट 100+ ग्रीव्हन्सेस आम्ही लिस्ट आउट केले. आणि शेवटला एक इतर त्याच्या व्यतिरिक्त काही जर असेल तर तुम्ही करू शकता. तर जेणेकरून तुम्हाला फक्त त्याची सिलेक्ट करायचे की हा ग्रीव्हन्स आहे. मग तो कोणत्या विभाग आहे तुम्हाला ते बऱ्याच वेळेस काय होतं कोणत्या विभागाला माहित नसतं. तर त्याच्यामुळे तुम्ही याचा विभागाचे तिकडे टाकत असतात. ते काळजी तुम्ही करायची नाही, फक्त ग्रीव्हन्स करायचा. ऑटोमॅटिकली डिपार्टमेंट सिलेक्ट करेल आणि जिथं जायचे तिथे जाईल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर समजा त्या ग्रीव्हन्सचं उत्तर तुम्हाला आलं, ते येणार त्या पर्टिक्युलर टाइम लिमिट 7 days म्हणजे. आणि फक्त पॉलिसी डिसिजन करायला वेळ लागेल. पण जनरल ग्रीव्हन्स जर असेल तर विदिन 7 days यू शुड गेट द रिप्लाय. तो ऑनलाईन आले, SMS असेल, सगळ्या पद्धतीने असेल. म्हणजे मेलवर येईल, तुम्ही जो ऍड्रेस केला असेल, तुमचा नंबर असेल तर SMS येईल. असं बऱ्याच वर्षात ते उत्तर आलंय पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही, मग काय करायचं? तर त्याच्यावरती आम्ही तुमचा फीडबॅक मागितलेला आहे. इफ यू आर नॉट हॅपी की ग्रीव्हन्स उत्तर जे दिलं ते जर हॅपी नसाल तर दॅट विल बी एस्केलेटेड ऑटोमॅटिकली. इट विल गो टू DMC. कन्सर्न वॉर्डचा जो DMC असेल झोनचा त्याच्याकडे ते जाईल, जेणेकरून तो त्याच्यावरती बघेल आणि ते तुम्हाला उत्तर देईल. आता त्याच्यानंतर हॅपी नसाल तर दॅट विल बी क्लोज. पण ऍटलिस्ट त्याच माणसाकडे डबल जाणार नाही आणि त्याच्या वरचा माणूस बघेल, जेणेकरून त्याच्यामध्ये घडतं. आणि हे सगळं करत असताना याचा पूर्ण डॅशबोर्ड सर्व ऑफिसला इन्क्लुडिंग माझ्याकडे आहे. समजा एखादी सिस्टम ऑफिसर आहे, वॉर्ड ऑफिसर, त्याच्याकडे ग्रीव्हन्स गेलं, त्याने 7 दिवस केलं नाही तर ऑटोमॅटिकली दॅट गोज टू रेड झोन.
ते मला सांगण्याची किंवा नोटीस काढणे ऑटोमॅटिकली त्याच्याकडे दिसेल, माझ्याकडे दिसेल, ऑटोमॅटिकली आम्ही नोटीस काढू तुमच्या 7 दिवसाच्या पलीकडच्या एवढ्या कंप्लेंट प्लीज अड्रेस इट, यू आर बिहाइंड. आणि याचा रिपोर्ट आमच्याकडे असेल जो की रिफ्लेक्टेड तुमच्या दरवर्षीचा पण HR 0 त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होईल. म्हणजे याचा कलेक्शन राहायचं तुमच्या परफॉर्मन्स ग्रीव्हन्सेस वेळेत केले की नाही त्याचा रिफ्लेक्शन, तुम्ही डिले झाला असेल तर रिफ्लेक्शन तुमच्या HR मध्ये होईल. आणि फक्त तेवढंच नाही तर क्वालिटेटिव्ह तुम्ही जो फीडबॅक देणार आहे त्याचे 1 to 5 आम्ही ग्रेडेशन केलेलं आहे. ते तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे. एक्सलंट होती, व्हेरी गुड होती, गुड होती, ॲव्हरेज होती, पुअर होती, ते द्यायचं आहे. त्या अधिकाऱ्याच्या अगेन्स्ट जाईल. मग त्याचा जो असेल फीडबॅक सिटीजन्सचा की त्यांनी चांगलं काम केलं, एक्सलंट केलं, व्हेरी गुड केलं, बॅड केलं, दॅट विल ऑल्सो बी रिफ्लेक्टेड व्हाईल रिव्ह्यूइंग हिज परफॉर्मन्स ॲट द इयर ऑफ द एंड. म्हणजे असा परफॉर्मन्स बेस्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम टाइम बाउंड आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. जेणेकरून ही परफेक्ट सिस्टम, जसं पाठीमागच्या काळामध्ये काही PCMCला खूप चांगल्या प्रकारचं काम झालेलं होतं या बाबतीत शिल्पा प्रदेश सर असताना, तर त्या धर्तीवर किंवा त्याच्यापेक्षाही पुढच्या दृष्टीवर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्याचाच हा पार्ट ई गव्हर्नन्स सिस्टम मधला आहे. त्या दृष्टीने आम्ही पावलं उचित आहे जेणेकरून ग्रीव्हन्स रिड्रेसल हे चांगलं हो त्यासाठी कुणालाही कोणत्याही वॉर्डमध्ये ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे. तर मला वाटतं की आणि पेमेंट गेटवेच्या बाबतीत ऑलरेडी आपल्या सेवा अवेलेबल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या बँक्स करायच्यात का तर त्याचाही आम्ही विचार करत आहोत. सध्या ऍक्सिस पेमेंट गेटवे आपल्याकडे आहे. ऑल्टरनेटिव्ह अजून आम्ही शोधत आहोत. आजकाल एक खूप मोठ्या प्रमाणात पेटीएमचा वापर होतो, तर ते पेटीएमला सुद्धा आम्ही रोपेन करण्याचा विचार करतोय. तर ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यावरती डिसिजन होईल आणि पुढच्या 8 दिवसामध्ये ते काय ऍडिशनल पेमेंट गेटवे करायचे ते सुद्धा ऍडिशनल होतील, जेणेकरून नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल पेमेंट, पेटीएम, डेबिट कार्ड जे काही माध्यम असतील त्याच्यातून त्याला पेमेंट करता यावं अशा अनुषंगाची व्यवस्था असेल. सो फक्त मोबाईलवरून आपल्याला सेवा भेटू शकतील हा आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्या दृष्टीचे कॉन्क्रीट पावलं आपण उचललेले आहेत. हे फक्त विजन किंवा ड्रीम नाहीये, तर आता सांगितलं ते ऍक्च्युअल झालं. यू कॅन लॉग ऑन टू nmc.gov.in आणि याच्यावर तुम्ही ते बघू शकता. मोबाईल ऍप आता पुढच्या 8-1 दिवसात आम्ही लॉन्च करतो. ते आज मी बोलणार नाही, कारण ज्यावेळेस तो सुरू करतो त्यावेळेस सगळ्या भेटत आणि या सगळ्या सुविधा ऍपवरती येणार आहेत. इट विल रिक्वायर 8 or 10 days मोर. त्याच्यामध्ये पूर्ण एनएमसीचे एक मोबाईल ऍप वेगळं आलेलं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला कम्प्युटर जाण्याची गरज नाही. एव्हरीथिंग विल अवेलेबल ऑन मोबाईल ऍप आणि दॅट विल वन ऑफ इट्स काइंड. आय एम अश्युअरिंग दॅट विल वन ऑफ इट्स काइंड की सगळ्या प्रकारच्या सुविधा असतील. IT ई गव्हर्नन्स मध्ये आजकाल ई गव्हर्नन्सचे खूप मॉड्यूल आहेत, ते आपल्याला माहिती आहे. अगदी सॉफ्टवेअर बनवण्यापासून ऍप बनवण्यापासून सगळ्या प्रकारचे आहे. अपेक्षा काय असते की ज्यावेळेस ई गव्हर्नन्स झालं त्यावेळेस मला विचार न करता पटकन मला काहीतरी हास्यफिरी करता हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये एक इंटरनॅशनल लेवलला एक बुक पब्लिश झालेला आहे, डोंट आस्क मी टू थिंक. म्हणजे मला विचार करून त्याचा यूज करण्याची गरज पडणं, सिम्प्लिफाय व्हावं. ते बेसिक प्रिन्सिपल आम्ही डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी ई गव्हर्नन्स करतो. म्हणजे मला एखादं जर सर्व्हिस घ्यायची तर मी वेबसाईट उघडायची, मग त्याच्यामध्ये कुठं तिथं जायचं, त्याच्यातून 5व्या-6व्या क्लिकला मला काहीतरी हे भेटत असेल सर्व्हिस, तर ते जाऊ दे एवढे 6 क्लिक कोण करत बसणार. आम्ही बेसिक प्रिन्सिपल ठरवलंय मिनिमम 2 मॅक्सिमम 3, एक्स्ट्रीम केस कधी असेल तर 4th क्लिकला तुम्हाला सर्व्हिस भेटेल. दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल वी हॅव टू टेक माइंड. यू डोंट नीड टू एनी सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल तर यू डोंट नीड टू गो बियॉन्ड 4th ॲट द मोस्ट. आणि 4th आम्ही मुद्दा म्हणून सांगतोय आम्ही 3 हेच बेसिक प्रिन्सिपल, एक्स्ट्रीम केस मध्ये कुठेतरी आम्हाला लागेल तर 3rd क्लिकला तुम्हाला ती सेवा भेटली पाहिजे इझी. हा त्याच्याबद्दल बेसिक प्रिन्सिपल करून आम्ही ते ठेवलंय. म्हणून जेणेकरून मला वापर करताना ऍज अ सिटीजन म्हणून हासल फ्री सेवा देता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. याच्या व्यतिरिक्त मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सगळ्यांचा एक प्रश्न होता की पेंडिंग कामं कधी कम्प्लीट होणार, पर्टिक्युलरली हॉस्पिटलच्या बाबतीतले. हॉस्पिटल चालू कधी होणार. मला सांगायला आनंद वाटतो की जे हॉस्पिटल बांधून पडून होती त्याचा उपयोग होत ना, त्याचा उपयोग चालू झालेला आहे. त्याच्या कोणत्या सेवा सुरू झाल्या तुम्ही सांगतो. नेरूळ रुग्णालयात अस्थिव्यंग दॅट इज ऑर्थो, ENT नाक कान घसा, ब्लड रक्त संक्रमण, दंत डेंटल, बधिरीकरण तज्ञ, तसेच
ऐरोली रुग्णालयात, हे नेरूळ मला सांगितलं, ऐरोलीमध्ये अस्थिव्यंग, मानसोपचार, त्वचारोग, ENT, ब्लड, डेंटल, फिजिओथेरापिस्ट यांच्या सेवा सुरू झालेल्या आहेत, यांच्या OPD सुरू झालेल्या आहेत. नेरूळ विभागामध्ये 22/9 पासून अस्थिव्यंग विभागामार्फत 30, ENT 17 सप्टेंबर पासून 8, दंत 20 सप्टेंबर पासून 6 एवढ्या रुग्णांची ऑलरेडी तपासणी झालेली होती. ऐरोली अंतर्गत 81 रुग्णांना मानसोपचार मध्ये 20 ऑगस्ट पासून तपासणी झालेली आहे. ऑर्थो 1015 रुग्णांना 20 ऑगस्ट पासून सेवा आपण दिलेली आहे. 1117 रुग्णांना त्वचा रोगाच्या बाबतीत सेवा दिलेली आहे. मानसोपचाराच्या बाबतीत 81 रुग्णांना दिलेली आहे. 13 रुग्णांनी फिजिओथेरपी दिलेली आहे. एका रुग्णाने दंताची ते 20 तारखेला सुरू झालेला आहे. तर ह्या सेवा ऐरोली आणि नेरूळ ह्या हॉस्पिटलमध्ये OPD स्वरूपात सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर तिन्ही हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 4 ते 5, आय रिपीट, संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत OPD सेवा सुरू केलेली आहे, जी की अगोदर नव्हती. 12 सप्टेंबर, 16 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर रोजी अनुक्रमे ऐरोली, नेरूळ आणि वाशी या तिन्ही ठिकाणी ह्या डेट पासून संध्याकाळची 4 ते 5 आपण OPD चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये 44, 54 आणि 1170 रुग्णालयाची संध्याकाळच्या OPD मध्ये तपासणी आतापर्यंत केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांचा प्रश्न होता. 30 तज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका दिलेल्या आहेत. इन्स्ट्रुमेंट खरेदी टेंडर प्रोसेस चालू आहे. तसेच इन्स्ट्रुमेंट खरेदी होतील आणि जे तज्ञ डॉक्टर बाकीचे आवश्यक आहेत ते होतील. IPD सेवा चालू होतील. त्याचबरोबर साथरोग नियंत्रण, डेंग्यूच्या डासाळ्या आढळलेल्या 19 जणांवरती FIR केलेला आहे. त्याच्यावरच आपण जुलै महिन्यामध्ये मित्तल टावर्स यांच्यावरती बिल्डर्सची FIR केलेला होता. या सध्या डेंग्यूच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात असं म्हटलं जाते की आम्ही काही काम करत नाहीये, महापालिका दुर्लक्ष करते, त्याच्यामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपल्यासमोर आकडेवारी मानतो, कम्पॅरेटिव्ह आहे गेल्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये या वर्षी. 2016 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर, 22 सप्टेंबर या काळामध्ये डेंग्यूचे 300 संशयित रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत. त्याच्यापैकी 21 डेंग्यू हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. 321 हे पॉझिटिव्ह झाले. मागील वर्षी याच काळात 953 सस्पेक्टेड रुग्ण आपल्याला आढळले होते. जानेवारी 2016 ते 22 सप्टेंबर पर्यंत मलेरियाचे 181 रुग्ण आलेले आहेत. गेल्या वर्षी याच काळात 214 रुग्ण आढळले होते. डेंग्यूच्या बाबतीत आपण त्याचा किती अभ्यास केला मला माहित नाहीये. एडिस इजिप्ती जो डास असतो, फिमेल एडिस इजिप्ती, त्याच्या बाईटनी डेंग्यू होतो. हा जो डास आहे हा घाणेरड्या पाण्यामध्ये राहत नाही किंवा जन्म घेत नाही किंवा अंडे घालत नाही. ते पाणी जिथं फ्लो होतं त्याच्यामध्ये राहत नाही, तो जिथं प्युअर थोडंफार पाणी असतं जे साचत असतं त्या ठिकाणी राहतो. म्हणून घरामध्ये जे आपले काही AC असतील किंवा कूलर्स असतील किंवा फ्लॉवर पॉट्स असतील किंवा झाडाचे कुठेतरी असेल त्या ठिकाणी जे पाणी असतं अशा ठिकाणी जनरली हा डास राहतो. त्याचा उडण्याची फेरी जनरली 400 मीटर आहे. ते जनरली 400 मीटरच्या पुढे तो जनरली जात नाही. याचा अर्थ तिथं जर डास असेल, जिथं कुठे झाला असेल डेंग्यू, जिथं कुठे बाईट झाला असेल, समजा घरात बाईट झाला, त्याचा अर्थ एवढाच होतो की विदिन 400 मिलीमीटर पेरिफेरलमध्ये तो डास आहे, 400 मीटरच्या. आणि म्हणून डास डेंग्यू अशा ठिकाणी जास्त होतो. बाहेरच्या नाल्याच्या याच्यावरून डेंग्यू जास्त होत नाही, कारण त्या ठिकाणी हे प्रोडक्शन होत नाही. हे जनरली क्लीनर वॉटरच्या ठिकाणी जे स्टॅग्नंट वॉटर असतं, क्लीनर स्टॅग्नंट वॉटर, त्या ठिकाणी हे लेग्स करतात. लेग्स झाल्यानंतर होतं. दुसरं काय, तुम्ही म्हणता की समजा आम्ही आज सगळं पाणी बाहेर काढलं तर मग ते डास कसं जाणार. याचे जे एग्ज असतात ते ऑलमोस्ट 4 ते 8 आठवडे विदाउट पाण्याशिवाय सुद्धा राहतात. विदाउट पाण्याशिवाय. आणि हे मी नाही सांगत, हे WHO वेबसाईटवर गेलं तरी तुम्हाला दिसेल. हे सायन्सने सांगितलं, हे काही मी नवीन तुम्हाला सांगत नाही, फक्त टू पुट थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह. तर माझं आव्हान हे आहे की आपल्या घरामध्ये आणि आपल्या
फ्लॅटमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी स्टॅग्नंट राहणार नाही आणि सर्व ठिकाणी ते ड्राय असेल. जरी ड्राय असेल तर ते पूर्ण एकवेळेस वॉश करून त्याच्यावरती अंडे वगैरे असेल ते काढणं, म्हणजे लार्वी तयार होणार नाही. लार्वी तयार नाही झाल्यामुळे तुमचा डास तयार होणार नाही, डास तयार होतो बाईट होणार नाही आणि पर्यायाने आपल्याला डेंग्यू होणार नाही. ही काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागणार. तर त्याच्यावर तुम्ही आले, मी आलो, नागरिक आले, सर्व आले, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. हे सांगण्याचं कारण असं आहे की अजून एक वॉर्निंग आलेली आहे हेल्थ डिपार्टमेंट मार्फत की आता हीट वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये ती हीट वाढण्यामुळे ही जर काळजी घेतली नाही त्याचे प्रभाव वाढू शकतात. तर ही जास्त काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे, पर्टिक्युलरली इनसाइड द प्रिमायसेस. तर ह्याचं प्रोटेक्शन वाढणार नाही. या दृष्टिकोनातून माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन राहील की आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीच्या आतलं, कंपाऊंड वॉलच्या आतलं या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या क्लीन ठेव्या, कुठे स्टॅग्नंट वॉटर राहणार नाही आणि तिथे लार्वी तयार होणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन पाहिजे सर, प्लीज कॉन्टॅक्ट हेल्थ डिपार्टमेंट. आमचा माणूस जातो, अधिकारी सांगतो ते करतो. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं की तिथं फॉगिंग नाही झालं म्हणून तिथं डेंग्यू झाला. प्लीज अंडरस्टँड, कोणतेही हेल्थ डिपार्टमेंट घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये फॉगिंग करत नसतं. ते प्लीज अंडरस्टँड करा. हा गैरसमज आहे की आमच्या सोसायटीमध्ये फॉगिंग केलेली नाही. सोसायटीमध्ये कॉर्पोरेशन मार्फत किंवा गव्हर्नमेंट मार्फत कधीच फॉगिंग करणं अपेक्षित नसतं. हा, तिथे एक्स्ट्रीम केसमध्ये तुम्ही रिक्वेस्ट केली तर होऊ शकतं, पण दॅट इज नॉट अ डेली जॉब. खूप एक्स्ट्रीम केसमध्ये आम्ही करणं गरजेचं आहे, पाहिजे ना, ते करू, पण मुळात तिथे तयार होणार नाही. ही काळजी घेण्याची सर्व आपल्या नागरिकांची जबाबदारी ती त्यांनी पार पाडली. बाहेर मध्ये जे काय करायचं, यस, ती आमची जबाबदारी आहे. त्याचा शेड्यूल आहे. 8 दिवसांनी आम्ही प्रत्येक ठिकाणी 7 दिवसाच्या सायकलने आपण त्या ठिकाणी फॉगिंग करत असतो, त्याचा रेकॉर्ड आहे. आणि त्याच्यामुळे बाहेर तसं जर असतं तर माझे मलेरियाचे रुग्ण वाढले असते. तसं काही झालेलं नाही आहे. म्हणजे त्याला पॅरामीटर ठरलेले आहेत, कारण मलेरियाचा डास कुठे उत्पत्ती होऊ शकते. म्हणून आपले जे काही ब्रीडिंग स्पॉट्स असतील विदिन द सोसायटी, विदिन द हाऊस, ऑर आउटसाईड. आउटसाईड असेल तर आम्ही करू, आपल्या ह्याच्यात मदत करण्यासाठी आम्ही येऊ. परंतु माझं आव्हान राहील की याच्यामध्ये आपण हे करताना आपल्याला जी काळजी घेणं गरजेचं आहे ती सगळी नागरिकांनी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून आपल्या आरोग्यात धोका राहणार नाही. आणि राहिलेल्या ज्या आता आयपीडी सर्व्हिसेस आपल्याला पर्टिक्युलरली ह्या 3 हॉस्पिटलमध्ये करायच्या आहेत, त्याच्यासाठीची आवश्यक ती आम्ही तयारी केलेली आहे. पुढच्या काही वीक्समध्ये डेफिनेटली तिथे आयपीडी सर्व्हिसेस सुद्धा चालू होतील, जेणेकरून याचा फुल युटिलायझेशन हे जे हॉस्पिटल बांधलेले आहेत त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. जेणेकरून पर्टिक्युलरली एमसीएचच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते. ऐरोली साईडला असते, पर्टिक्युलरली नेरूळ साईडला पण असते, की डिलिव्हरीसाठी आणि न्यूनेटल केअरसाठी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते. इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण डॉक्टर नव्हते आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्या, त्या आपण करत आहोत. त्याच्यामुळे ओपीडी चालू झालेली आहेत. आता आयपीडी पण पुढची स्टेप आहे, जेणेकरून ह्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही सेवा देण्यास आपल्याला खूप महत्वाचा पाऊल आपण त्याच्यामध्ये उचलत आहोत. याच्या व्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापन मी सांगितलं, ते नोटमध्ये दिलेले, मी जास्त बोलणार नाही. पण स्वच्छ महाराष्ट्राच्या बाबतीत, स्वच्छ भारत अभियानाच्या बाबतीत मी निश्चित बोलेल. याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ शहर करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे पावलं उचलणं गरजेचं होतं आपण ते उचललेले आहेत. काहीचे प्रोसेसमध्ये आहेत, काही कम्प्लीट होतील, काही कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये आजच्या डेटला 448 पब्लिक टॉयलेट्स किंवा कम्युनिटी टॉयलेट बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये 5227 सीट्सचा अंतर्भाव आहे, ते पूर्णपणे कार्यरत आहेत. हा प्रोग्रेस पर्टिक्युलर गेल्या 1-1.5 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. वैयक्तिक शौचालयामध्ये 689 शौचालय आपण बांधलेले आहेत. त्याच्यापैकी 689 प्लॅन केलेला आहे आपण कम्युनिटी टॉयलेटचा. त्याच्यापैकी 290 सीट्स ऑलरेडी आपण कम्प्लीट केलेल्या आहेत आणि 38 कम्युनिटी टॉयलेटच्या माध्यमातून 399 सीट्स आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. हे जे आहेत, पहिलं जे सांगितलं होतं मी ते एक्झिस्टिंग मध्ये होते, म्हणजे 448 जे म्हटलं मी ते एक्झिस्टिंग मध्ये रिपेअरची गरज होती. ते आपण रिप्लेस करून आजच्या डेटला 5227 एवढ्या सीट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. नवीनच्या बाबतीत जे आहे ते 289 सीट्स आणि 689 अशा प्रकारच्या सीट्स अवेलेबल करून दिल्या. कम्युनिटी टॉयलेटमध्ये 38 शौचालयाच्या माध्यमातून 399 सीट्स नवीन तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर 14 नंतर आतापर्यंत 9 ई टॉयलेट्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. 22 प्रगतीपथावर आहेत आणि त्याच्यामधून 55 सीट्स आपण उपलब्ध करत आहोत. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला बेसिकली जे मोठाले रोड आहेत, म्हणजे पाम बीच रोड असेल किंवा ठाणे बेलापूर असे रोड आहेत, त्या ठिकाणी पण आपण ई टॉयलेट्स आपण कन्स्ट्रक्ट करतोय.
आज आपण तिथे जाताना बघत असतो काही ठिकाणी स्पॉट असे झाले आहेत की गाडीमधून माणसं होतात आणि तिथं युरिनला जातात. त्याचं एक कारण असं आहे की आपण तिथं फॅसिलिटी अवेलेबल करून दिली नाही. पुढच्या एखाद्या महिन्याच्या काळामध्ये ती फॅसिलिटी तिथं ठाणे बेलापूर रोडलाही होईल आणि पाम बीच रोड आपण 6 घेत होतो तर त्या 6 पण तिथं इस्टॅब्लिश झालेल्या असतील. त्याच्या व्यतिरिक्त CSRच्या माध्यमातून शेल्टर असोसिएट्स पुणे यांच्यामार्फत रमाबाई आंबेडकर नगर इथं 28 वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाले असेल. 3 शौचालयाचं बांधकाम चालू आहे. ऐरोली विभागात संतानगर येथे 122 शौचालय बांधकाम पूर्ण झालं असून 16 प्रगतीपथावरती आहेत आणि ऐरोली नाका येथे 10 वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकाम पूर्ण असून 7 शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर हे शेल्टर असोसिएशन पुणे यांच्या मार्फत करतोय. पूर्ण पैसा ते देतात त्याच्यामध्ये आपण देतो. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 439 जुने शौचालय असून त्याच्यातील नादुरुस्त 207 शौचालयाची दुरुस्ती करण्यात येत आहे. 12 शौचालय दुरुस्ती पूर्ण झाले असून 21 शौचालयाची प्रगतीपथावर आहे. 132 शौचालयाच्या निविदा प्रक्रियेत असून 99 शौचालय दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. MIDC क्षेत्रातील झोपडपट्टी व इतर भागामध्ये सामुदायिक कंटेनर पद्धतीचे शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी 79 भूखंड जागेची मागणी MIDC करण्यात आली असून 30 ऑगस्ट 2016 रोजीच्या पत्रान्वये प्रादेशिक MIDCने या प्रस्ताव प्रथमदर्शी अनुकूलता दर्शवली. आता पुढचा फायनल झाला तो झाला की आपण करू. कन्सर्न भेटलेला आहे आणि त्यात आपण फर्स्ट टाइम त्याच्यामुळे तिथं सुद्धा आपण त्या एरियामध्ये आपण कंटेनर टॉयलेट देतो जेणेकरून ओपन डेफिकेशन फ्री आपल्याला करता येईल. त्याचबरोबर आपल्याला ज्या IEC मध्ये ऍक्टिव्हिटी घ्यायच्या होत्या त्याच्यामध्ये महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात IEC ऍक्टिव्हिटी आपण घेतली. 25 सप्टेंबर 2015 ते 31/3/2016च्या काळात 65 स्वच्छता मोहीम आपण यशस्वी राबवण्यात आल्या. त्यामध्ये 3,25,025 मनुष्य तास श्रमदान करण्यात आले. एप्रिल 16 ते ऑगस्ट 16 पर्यंत 87 ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून त्याच्यामध्ये 25,927 मनुष्य श्रमदान आपण केलेलं आहे. ते आपण असो, महापालिका असो, नागरिक असो याच्या सर्वांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. जे आपले वॉर्ड्स आहेत म्हणजे 111 नगर प्रभाग जे आहेत आपले त्यापैकी साधारणतः 85 प्रभाग ODF आपण केलेले आहे ऑलमोस्ट. आता त्याचं सर्टिफिकेशन चालू आहे. पुढच्या काही दिवसामध्ये सर्टिफिकेशन होईल आणि मग तो JP समोर जाईल डिक्लेअर करण्यासाठी त्यानंतर शासनाकडे जाईल. आपला मनोदय असा आहे की आपल्याला 100% करायचं आहे. त्याच्यामुळे पुढचे सुद्धा वॉर्ड आमचं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कामकाज करत आहोत. हे झालं एक्सपेंडिचरच्या बाजूने कामाच्या बाजूने. आता शेवटचं फक्त इन्कमच्या बाजूने जे आहे 21 सप्टेंबर 2015 पर्यंत आपण 205 कोटीची वसुली गेल्या वर्षी केली होती. म्हणजे 1 एप्रिल ते 21 सप्टेंबर 2015 हजार काढावं लागलं होतं. ती याच काळात 270 कोटीपर्यंत गेलेली प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे जवळजवळ 65 कोटीची वाढ प्रॉपर्टी टॅक्स मध्ये याच काळामध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये मोर दॅन 5,600 लोकांना नोटीस आपण बजावलेल्या आहे. LBTच्या बाबतीत 21 सप्टेंबर 15 पर्यंत 360 कोटीची वसुली झाली होती गेल्या वर्षी. या वर्षी तोच आकडा 360 जागेन 467 कोटी इतका आहे. त्यामध्ये विशेष करून सेस जे जुन्या वसुली होत्या त्याच्याला 46 कोटी आपण वसूल केलेली आहे. 46 crores. सो दीज आर द ब्रीफ. पण एक तर माझ्याकडून एवढे. आपले काही क्वेश्चन असेल तर विचारावे. सर पानी को लेके सवाल था कि हम अभी जब हम बोल रहे हैं कि पूरी तरह से हम मीटरिंग प्रोसेस में अगर जा रहे हैं तो मीटरिंग प्रोसेस की अगर हम बात करते हैं तो सबसे बड़ा बहुत बड़ा सवाल ये रहता है कि वाटर इनफ्लो मीटर जो हम एक देखते हैं और वाटर बिल्ड मीटर आउटफ्लो बिल्ड मीटर ये दो में अक्सर काफी अंतर नजर आता है. तो नई मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अंदर वो क्या डिफरेंसेस है या फिर वो इक्वल दिखता है हमें? वाटर फ्लो मीटर है जनरली अगर आपको हिंदी में बात करनी है तो वाटर फ्लो मीटर है जनरली जो रहता है मेन लाइन या सर्विस लाइन पर रहते हैं. मैं इनफ्लो आप समझ लीजिए, थोड़ी समझ लीजिए आप. इसमें टेक्निकल बात है, थोड़ी समझने की बात है. जो EMR मीटर की बात चली वो इंडिविजुअल कंज्यूमर के यहाँ रहती है. उसका मतलब ये होता है कि कंज्यूमर वहां से कितना पानी रहता है वो पाइप से आगे जाता है, वो उससे मीटर रीडिंग करता है. मेरा सवाल एक्चुअली मैं आपकी बात क्या समझ गया. आप सुन तो लीजिए, मेरा आंसर तो होने दीजिए. आप आर्ग्यू मत कीजिए. मेरा आंसर होने के बाद आप पूछिए ना. सुनने की आदत डालिए थोड़ी. फ्लो मीटर जो रहता है वो फ्लो कितना वो पाइप से हुआ इतना आ जाता है. दैट इज बल्क सर्विस और मेन इस पे रहता है. तो फ्लो मीटर इंडिविजुअल इसके नहीं लगाते जाते नहीं है. इंडिविजुअल इस पे AMR रहते हैं मीटर रीडिंग के रहते. इतना पानी यहाँ से यूज हो चुका है.
फ्लो मीटर में दोनों बातें रहती है, फ्लो कौन से स्पीड से क्या हो रहा है और कितना बल्क गया है। उसमें टेक्निकल ज्यादा आपको मालूमात चाहिए तो मेरे यहाँ इंजीनियर बिल्कुल आंसर दे देंगे। प्रेस के मीट के बाद बिल्कुल मुझे आपको हर एक सवाल का उसमें आंसर मिल जाएगा। मोरबे डॅमची कॅपॅसिटी ही कमी झालेली आहे का? मोरबे गाळ साचलेला आहे का? नाही नाही. बरं, आपल्या पालिकेच्या सर्व्हेमध्ये असं कधी विचार करण्यात आला की माथेरानचे जे मोरबे डॅमचे जो कॅचमेंट एरिया आहे, माथेरानचं सगळं मल हे मोरबेत सोडलं जात आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कारण जेवढे हॉटेल्स आहेत माथेरानचे त्या कोणीही त्या मलाची व्यवस्था न केल्यामुळे ते सगळे ऍटलीस्ट ऍज फार एज माझ्या काळात तरी असे काही कंप्लेन आलेले नाही. पण आपण जसं म्हणत असाल तर मी डेफिनेटली विचार करू, त्याच्यामध्ये इन्क्वायरी करू, काही अडचण नाही. माझ्या काळात तरी कंप्लेन आहे हे मला माहिती आहे. तर असं आपलं म्हणणं असेल डेफिनेटली पालिकेने स्वतः पुढाकार नाही, घेऊन नाही, या संदर्भात तुम्ही समोर आणल्या विषय आम्ही करू म्हटलं. आम्ही काय म्हटलं एक्झामिन करू, त्याच्यामध्ये जर होत असेल तसं म्हटलं ठीक आहे. पण त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट करतो, लेट अस अंडरस्टँड दॅट वे. ते होणं अपेक्षित नाही, दॅट इज ओके. हा, कारण पण आपण जे पाणी देतो प्युअर ट्रीटेड, वन ऑफ द बेस्ट ट्रीटेड वॉटर्स आहे आपल्याकडे, तशी काही पद्धत नाही. पण तसं जर होत असेल तर आपल्याला बंद करावं विल टेक अप द इश्यू, काही अडचण नाही. सर, आपण वेबसाईट विषयी बोलला, आपली एक मिनिट इकडून मागत होतं Sir, what made you increase the LPCD? You said now from now on it will be 150 LPCD मिनिमम. minimum and not 135. Earlier you were saying. वैसे भी 135 अभी तक नहीं देता था मैं 234 ही दे रहा हूँ एवरेज. But what made you change now? द रीजन बीइंग मैंने बोला ना 80% अभी पानी में चालू हो गया. अभी 80% तक पानी है मेरा, डैम 80% तक आया है. जी, okay, अब तक वो 70% के आसपास था. okay. एंड ऑल्सो when we are going for 24/7, when we are moving in that return AMR के साथ LPCD पर पर्सन रहता है, लीटर पर पर्सन पर डे पर कैपिटा. LPCD मीन्स लीटर पर कैपिटा पर डे असा पर पर्सन. तर तो that is one of the reasons increase in water level. And secondly, when we are going 24/7, you have to have benchmark, low at least minimum benchmark. So that can be 135, that can be 150, but we are taking it 150. This is from starting from today or you have done? You've already. No, it is already there. We have never restricted to 135. Is average 234. सब एरिया में कुछ कम हो सकता है, कहीं ज्यादा हो सकता है. कि एवरेज 234 आज के डेट में दे रहा हूँ मैं. 330 ml वाटर है, वो ऑटोमेटेड है क्योंकि स्केडा सिस्टम है हमारा. रिपोर्ट ऑटोमेटेड है, उसमें तो कोई इंटरवेंशन नहीं हो सकता है. बस कहीं पे कमी है, कहीं पे ज्यादा है, उसकी जो प्रॉब्लम है हम सॉल्व कर रहे हैं. राइट. तो वो जब हम ये बोल रहे हैं कि AMR और टेलीस्कोप रोड व्हेन इट इज बीइंग इम्प्लीमेंटेड, the minimum benchmark will be 150. That means minimum rate will be at 150, right? So उसके आगे अगर if you want to purchase, yes, you will have more. You have to pay more. The rates? Rates will be given in GB. So I cannot disclose it right now. GB के साथ जो proposal जाएगा तब रहेगा. But it will be definitely reasonable. See, I am bringing this proposal not as a great increase. उसका थोड़ा स्टैटिस्टिक दे दो आगे. इधर क्या नहीं, जस्ट थोड़ा एक्सप्लेन करता हूँ, जरूरत है इसकी जरा आपको एक्सप्लेन करने को. आज के डेट में मेरा O&M कॉस्ट वाटर डिस्ट्रीब्यूशन का इज अराउंड 135 करोड़ पर ईयर. हाउ मच इट इज? 135 करोड़. व्हेन आई से O&M कॉस्ट, इट इंक्लूड्स रिपेयर्स, मेंटेनेंस, O&M के जो लोग लगे उसका सब रहता है. 135.42 करोड़, राइट. आणि this is आपण बिलिंग डिमांड आणि आज के रेट से वॉट एवर द रेट्स वी आर अप्लाइंग टुडे, demanded amount, whatever the rates you are applying for providing this water is 82 crores 44 lakhs. Please understand why I am going for telescopic rate. There is rationale behind it. It is not something because I got to some agenda, मुझे बढ़ाना है मैं करना. No. Please understand this is a gap. 135 crore I require every year for just maintenance. मैं नई क्रिएट करने की बात नहीं कर रहा हूँ. उसमें लिफ्टिंग फ्रॉम मोरबे डैम टू सर्विंग टू द पीपल, इसका जो बीच में आता है वो रेवेन्यू कॉस्ट मेरे लिए 135 करोड़ है. एज अगेंस्ट मेरा डिमांड 82 करोड़ है. तो व्हाट इट मीन्स इज अराउंड 45 करोड़ समथिंग टेंटेटिवली. उतना गैप है मेरा. दैट मीन्स वी हैव टू पे फॉर दैट फ्रॉम अदर सोर्सेस. एंड व्हेन वी कमिटेड टू JNNURM वी हैड सेड कि एटलीस्ट O&M कॉस्ट हम रिकवर करेंगे, उतना रेट रहेगा.
So that gap has to fill up. We are not trying to earn profit out of it, but we are trying to say कि जितना O&M कॉस्ट है उतना रिकवर हो जाए, इसीलिए जो ज्यादा परचेस करेगा उसको जरूर ज्यादा रेट लगेगा. आज जो फ्लैट रेट है, दैट्स व्हाट टेलीस्कोपिक रेट. So that is the rationale behind it. And when I am bringing this proposal for increasing rate, it is not increasing rate, it's a rationalization of water taxation policy and simplification of it. आपको शॉक लगेगा. I didn't want to share this, but I am now sharing it. When I was going through कि इतने यहाँ रेट कितने हैं, कैटेगरी कितने होंगे, कितने हो सकते हैं, 1, 2, 3, 4, 5 कितने हो सकते हैं? Not less than 20. Okay? And I'll give you record. I mean, it's on the record. It's not something कि I am speaking from there. आणि ते पाहिजे तर देऊन टाका. आहे आपल्याकडे, देऊन टाका. Not less than 20 कैटेगरीज है हमारे यहाँ. जब ऐसे देख लो ना, वैसे ही मैं देख रहा था जब वो मेरे सामने आया. Everything is on. We'll do it. आताच देतील तुम्हाला, काही अडचण नाही. So what we are trying to do is rationalizing and simplifying. Both things हम कर रहे हैं. So कितने होने चाहिए? रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल. इससे ज्यादा जनरल होने नहीं चाहिए. तो अगर इतने रेट हो तो दैट बिकम्स कॉम्प्लिकेटेड. इट मींस इट्स नॉट सिंपल. एज अ रिजल्ट उसका एडमिनिस्ट्रेटिव कॉस्ट भी बढ़ जाता है, कॉम्प्लिकेशंस भी बढ़ जाते हैं, एंड रिजल्ट आता नहीं. सो आई एम ट्राइंग टू सिंप्लीफाई इट एंड देन रैशनलाइज द टैक्स स्ट्रक्चर. सो दैट ऑलमोस्ट वी आर इन द फायनल स्टेजेस. वो सायंटिफिक कर रहा हूं. मला काय वाटतं 5 रुपये म्हणून मी 5 रुपये टाकणार नाही. मला काय 4 वाजता की कुणा 6 वाजता म्हणून टाकणार नाही. प्रत्येक याच्या पाठीमागे लॉजिक असेल, त्याच्या पाठीमागे नंबर असेल, त्याच्यामागे कारण असेल की असं आहे, याच्यावेळी हे असं पाहिजे, याला कारण हे आहे, याचा डेटा हा आहे. इट विल बी ऍज सायंटिफिकली ऍज दॅट. म्हणून गेले 2-3 महिने आम्ही काम करत होतो, या सगळ्याचा अभ्यास करतो, त्याच्या पाठीमागे कारण ते आहे. सो विल कम अप विथ दॅट. इट विल बी रैशनलाइजेशन एंड सिंप्लीफिकेशन ऑफ वाटर टैक्स पॉलिसी. उस हिसाब से रहेगा. सर आई थिंक आई हैव आंसर्ड युअर क्वेश्चन परफेक्टली. सर 24/7 आता किती क्षेत्रामध्ये आहे नवी मुंबईमध्ये? आहे ते 57-58%. अच्छा, आता जे काल महासभेमध्ये उत्तर दिलं गेलं की जे देखभाल दुरुस्तीचे ठेकेदार आहेत त्यांनी योग्य प्रकारे काम केलं नाही, चुका केलेल्या आहेत, Yes. काम न करता पेमेंट घेतलं, संबंधितावरती काय ऍक्शन घेतलेली ऑलरेडी आहे? सुरू केलेली आहे. आपण नोटीस दिलेले आहेत त्यांना. O&M कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस आपण चालू केला होता त्याच्यामध्ये त्यांना काही पॅरामीटर्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये 24/7 वॉटर सप्लाय करणं त्याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे माझ्या अगोदरचे कॉन्ट्रॅक्ट आहे. वॉटर ऑडिट करणं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, एनर्जी ऑडिट करणं, त्यांचं लिकेजेस करणं, लिगल कनेक्शन करणं, हे सगळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या याच्यामध्ये आहे. त्यांनी ते केलं नाहीये. माझ्याकडे बिल आता सीईनं सांगितलं होतं, त्याचं काय आलं, त्याच्यावर त्यांना ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. त्यांचा उत्तर आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. सर तुमची वेबसाईट आपण सांगितली की वेबसाईट तुम्ही पब्लिकने युज करा. तुमची वेबसाईट अर्धी हिंदी आणि आपली अर्धी इंग्लिश आणि अर्धी मराठी आहे. आणि मोबाईल मध्ये ओपन केली ती लॅप्स होते, ओव्हरलॅप होते एकामेकावर. तुम्ही अजून मोबाईल ऍप म्हणून चालू केलेलं नाही. सर मोबाईल मध्ये वेबसाईट वेबसाईट बोलतो वेबसाईट. हो, मग काही मोबाईल मध्ये यू बरोबर येत नाही तुमचं, आणि अर्धी मराठी आणि अर्धी इंग्रजी असं. दोन्ही भाषेत ठेवलेलं आहे. अहो सर मराठीमध्ये गेलं तरी इंग्रजी भाषेत आहे. तुमचं नाव आणि तुमचं आणि महापौरांचं नाव इंग्रजीमध्ये येतं अजूनही. तर तुम्हाला पाहिजे तर मी आता दाखवू शकतो. सर मी मोबाईल आता बघून तुम्हाला पुन्हा सांगितलं. मी पण कदाचित काहीतरी बदल झाला असेल सोमवारपासून, पण त्याच्यातच आहे. त्याच्यामध्ये पाहिजे तर माझ्या मोबाईल पण दाखवतो. दॅट्स नॉट एन इश्यू. आय मीन दिस मग असा का प्रॉब्लेम आहे हा? काय तुम्ही ही गव्हर्नन्स बोलतात एवढी गोष्ट, I मग think- तो काय इश्यू होतोय? तुम्ही पब्लिकला आता वापरायला नाही, सांगा. तेच सांगतोय. याच्यामध्ये तेच सांगतोय. तुम्हाला पाहिजे तुम्ही ओपन करून दाखवतो. दॅट्स नॉट एन इश्यू. याच्यामध्ये आय थिंक फॅक्ट इज फॅक्ट. जे काय असतील ते समोर दिसतील. त्याच्यात काय लपवण्यासारखं काही नाही की तुमच्या हाईट करून तुम्हाला वेगळं तुम्हाला दिसेल असं काही प्रकार. त्याच्यामुळे का तुम्ही डेव्हलप होत नाही तो डेव्हलपच नव्हतं. ते डेव्हलपच चालू आहे. हे जे आतापर्यंत आपल्या माहिती सर सांगतो गेल्या 25 वर्षाचे जल नाही तर मी गेल्या 25 दिवसात केलेलं आहे. लेट मी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. तुमचं अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. काहीच झालं नाही. आय एम प्राऊड ऑफ दॅट. सर पाणी सर तुम्ही एक मिनिट. तरी जनरल बॉडीमध्ये तुम्ही आम्हाला म्हणून सांगितले पाण्याची रेट जे वाढणार आहे असं नेक्स्ट जनरल बॉडी की असं काय पर्टिक्युलर तुम्ही ठरवलं? नेक्स्ट जनरल येणार आहे. सर तुम्ही आता हे अर्ध्या पाऊण तासा काय केलं, काय करणार आहात, काय हे सगळं आम्हाला तुम्ही इतिहास काय जे असेल ते सगळं सांगितलं. मला एक सांगा, ज्यावेळी कॉन्ट्रोवर्सी होते, एखादा काल उदाहरण या पाण्याच्या याच्यावर सभागृहात चर्चा झाली, अशा विषयांवर ज्यावेळी आम्ही तुम्हाला बाईट घेण्यासाठी फोनवर तुमच्यावर रिप्लाय मिळत नाही, मिळाला तर काय मिळतो, एक तर PRO डिपार्टमेंटला विचारा किंवा अंकुश चव्हाणांना विचारा. पत्र दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही काही ठराविक वर्तमानपत्र वाचतो त्यात आयुक्त मुंडे यांनी असं सांगितलं की ठराविक वर्तमानपत्रांना स्फोट द्यायचा असं तुमचा काय
निर्णय झाले माझ्या मते इथं सर्व पत्रकार आहेत. ऐकून घ्या, माझा दुसरा एक नाही प्रश्न नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो ना, कारण समथिंग ॲलिगेशन म्हणून मी माझं उत्तर दिलं. इथं सगळे ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. डोंट बी इम्पेशंट. मी इथंच आहे, इम्पेशंट नको होऊ. इथे सगळे पत्रकार आहेत. कधीतरी भेटला सर, तुम्ही महिन्याला भेटणार तुम्ही दुसऱ्या महिन्याला भेटला ऐकून घेताय का? ऐकण्याची तयारी का आपली? इथे सगळे पत्रकार आहेत ना. यू कॅन आस्क देम. मी कुणाला भेटतो कुणाला नाही भेटत. यू कॅन आस्क देम ऑल्सो. तर नथिंग पॉलिसी, अशी काही पॉलिसी माझ्याकडे नसते. आम्हाला दिसतं ना सर पॉलिसी नसून तरी. अशी मी कुणा तेच सांगतो, अशी माझ्याकडे काही पॉलिसी नाहीये. प्रेस मी कधी घेतो आतापर्यंत माझ्या मते जॉईन झालो त्याच्यानंतर एक आणि तिसरी प्रेस मध्ये काहीतरी महापौर महोदयाने केल्यानंतर माझ्याकडे काही पत्रकार तेव्हा दिलेलं होतं. ते 7-8 जण आले होते. ते काही 1-2 मी बोललेले नव्हते, ते झालेले होते. तिथले आहे तिथेच बसलेले. ते सांगतो जो मैं इंडिविजुअल किसी को मिलता नहीं हूँ. हाँ, मैं एक बार बता दो, जो 4 और 5 के बीच कुछ लोग आज के मुझे अगर सिटीजन लोग मिलते हैं उनको बोलता हूँ तो मुझे बोलना पड़ेगा. मैं आई कैनॉट प्रिवेंट कि 4 के 5 पत्रकार मत आओ. कोई लोग आ सकते उसमें. नाही येण्या भेटच्या विषय तुमचा तो नाही, पण कोर्ट ठराविक वर्तमानपत्र नाही सॉरी, नाही बिलकुल नाही. मी असं 4 ते 5च्या दरम्यान आलं तर कोर्ट मिळेल तुमचा. नाही, मी आता ते त्या दिवशी किती नागरिक माझी पहिली प्रायोरिटी. मी परत सांगतो त्याच्यानंतर 4 ते 5 मध्ये वेळ असेल तुम्ही भेटतो. पत्रकार प्रायोरिटी नाही का तुम्हाला? नागरिक प्रायोरिटी पत्रकार आहे प्रायोरिटी ना, नाही का? आहे ना. म्हणून तुम्ही पत्रकार असता तुम्ही भेटणार, नागरिकांना भेटणार. हा कोणता बोलणं झालंय? आय थिंक सांगा ना. तुम्ही दादा की नागरिक प्रायोरिटी आहे, पत्रकार कोर्ट घ्या. 4 ते 5 पत्रकारांना वेळ घेऊन ठेवा ना मग तुम्ही. तेच मी त्यासाठी काय ना काय तर घडत असतं महाराष्ट्रात. प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीच मी घेत असतो. तर ते तर 2 महिन्यानंतर तुम्ही घेता. त्यासाठी पीआरओ आपण ठेवलेला आहे. लेट अस नॉट डिस्कस द विषय जे काय गेल्या महिन्यापासून एक विचार देत नाहीये. अपॉइंट केलं मान्य आहे आम्हाला, हा. पण तुम्ही आमच्या एक ठराविक एखादा बातमी समजा अंकुश चव्हाणचं तुम्ही कोर्ट घ्या आणि अमुक वर्तमानपत्राने थेट आमच्याशी बोला म्हणजे काय आहे? नाही, असं कुठं कोणत्या पत्र काही वर्तमानपत्रामध्ये सेट तुमचं नाव आणि कोर्ट येतो. नाही. आता ते कोणते त्यांना विचारून घ्या, त्यांना मी कधी बोललो वर्तमानपत्र बरेच त्यांना विचारा ना. लेट अस तुम्ही आहे ना सर, तुम्ही आमच्या कशा भावना लावतात? तुम्ही सांगा ना. मी सांगितलेले नाही म्हणून आपण जर ऐकत असाल तर मी सर्वांनी येते कोर्ट, असं आहे का सर? मी परत रिपीट करतो. एक मिनिट. तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करता. सॉरी सर, आय थिंक आपल्याला कॉन्ट्रोवर्सी करायची असा वेगळा विषय. मी परत रिपीट करतो, मी कोणाही इंडिव्हिज्युअलला वेगळी ट्रीटमेंट देत नाही, जी द्यायची सर्वांना सारखीच देतो. ओके. सर एक चीज केवल देखिए, सारे पत्रकारों की एक मेंटेलिटी है कि अच्छे काम को सपोर्ट किया जाए. हर आदमी ये चाहता है कि अच्छा काम अगर शहर में हो रहा है तो उसको सपोर्ट होना चाहिए. बट लेकिन सर क्या होता है कि जब हम लोगों को ऐसा कहीं फील आता है कि शायद आयुक्त साहब किसी खास को थोड़ा तरजीह दे रहे हैं, थोड़े को नहीं दे रहे हैं, तो निश्चित तौर पे थोड़ा हम लोगों की भावना दुखद होती है. उसका कोई रीजन है नहीं ना. हम लोग इसको उसका कोई रीजन है नहीं तो मैं किसी को फेवर नहीं करता. हो सकता है सर, हो सकता है. बट लेकिन मैं कुछ चीजों में आपके पास आना चाह रहा था. बहुत सारी ऐसी चीजें हैं, जैसे अभी आपने बोला कि हमने ई गवर्नेंस के थ्रू मैंने बहुत ही ट्रांसपेरेंसी लाया है, ग्रीवांस रिड्रेसल सेल वगैरह सब आपने बताया. सर मैं केवल आपसे थोड़ा सा बोलूंगा, आप भी जानते हैं कि मैं आपको कितना व्हाट्सअप करता हूँ, कितना सब कुछ करता हूँ. उसको कितने रिप्लाई मिले मुझे तो अभी तक एक भी नहीं मिला है सर, आप जानते हैं. और मैं आपको बता रहा हूँ, इसीलिए बोल रहा हूँ सबके लिए मालूमात के लिए. दूसरी चीज मैं आपको बताना चाहता हूँ. आप आज मान लो आप ग्रीवांस रिड्रेसल सेल बना दो, आप ई गवर्नेंस बना दो, सब लोग करेंगे. मान लो आपको एक तो की पहली बात की ई गवर्नेंस का कंप्यूटर यूज करने का परसेंटेज कितने लोगों पे है, ये आपको शहर में देखना पड़ेगा कि कितने % लोग हैं जो कंप्यूटर पे आके आपके यहाँ ग्रीवांस अपना दाखिल कर सकते हैं. दूसरा आपको ये देखना पड़ेगा कि जो कंप्यूटर नहीं यूज कर सकते हैं उनका हार्ड कॉपी आप कैसे लेंगे, उस पर आपकी प्रतिक्रिया क्या होगी. ये सब चीजों में आपको मैं दिखा सकता हूँ सर. अगर आप कहेंगे तो अभी मैं बैक खोलूंगा, आपके सामने 10 उदाहरण पेश कर दूंगा. मेरे कम से कम 10 कंप्लेन हैं. इवन अंकुश चौहान साहब ने ये सामने बैठे हैं, 2-2.5 महीना पहले इन्होंने सारे वार्ड ऑफिसर को लिखा है कि दिस इज द फोटोज, दिस इज द एड्रेस, आप इस पर क्या कार्रवाई की है, आप राजू मिश्रा को सूचित कीजिए. इन्होंने 2.5 महीना पहले बोला है. अभी तक एक वार्ड ऑफिसर ने मेरा उसको जवाब नहीं दिया. तो ऐसा ई गवर्नेंस अगर हम लोग इंट्रोड्यूस भी करते हैं सर, मैं आप पर आरोप नहीं लगा रहा, और मैं जानता हूं आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, ये भी मैं बोलता हूं सर. लेकिन क्या है कि इस चीज को आप समझो, जब आपके रहते परिस्थितियां इस तरह की रहेंगी कि एक पत्रकार का ऑथेंटिक कंप्लेन, नॉन ऑथेंटिक नहीं, या किसी को आंसर करो आपको. बेसिकली ये ई गवर्नेंस का इशू नहीं, ये गवर्नेंस का इशू है. ई गवर्नेंस नहीं, जब तक गवर्नेंस इंप्रूव नहीं होता ई गवर्नेंस कुछ नहीं. ई गवर्नेंस माध्यम है. ई गवर्नेंस मैंने चालू किया मतलब इसका गवर्नेंस बड़ा ऐसा नहीं होता है.
ये गवर्नेंस इसका मतलब ये होता है कि आप ऑफिस में मत आइए, उतना ही होता है। लेकिन ये कब इम्प्रूव होगा? जब गवर्नेंस इम्प्रूव होगा। और गवर्नेंस कमिश्नर ऑफिस या डेप्यूटी कमिश्नर ऑफिस या एडिशनल कमिश्नर ऑफिस से इम्प्रूव नहीं होगा, वो टोटल बॉटम टू अप होगा, तब होगा। इसमें खामियां है, नोबडी डिनाई दैट, उसको इम्प्रूव किया जा रहा है। जहां जहां भी खामियां है वहां इम्प्रूव किया जा रहा है। मैं आज के डेट में ये दावा मैं अभी नहीं किया हूँ कि मेरा 100% अच्छा चल रहा है, मैं कभी नहीं बोला हूँ। मैं स्टिल इन द इम्प्रूवमेंट, लॉट नीड्स टू बी डन, बट वी आर गोइंग इन दैट डायरेक्शन। और दूसरे एक इम्पोर्टेंट इशू, इंक्लूडिंग आपके जो इंक्रोचमेंट के इशू है। नहीं इंक्रोचमेंट, नॉट ओनली इंक्रोचमेंट सर, जो भी है, तो ये जो इशू है, जो काम नहीं करते उनका हम बिल्कुल कार्रवाई कर रहे हैं, कोई भी हो। इसीलिए गवर्नेंस इंप्रूवमेंट इज द की। मैंने पहले दिन में बोला था, मेरा एजेंडा क्या है? तो बेटर गवर्नेंस। नहीं सर, अपना जैसे आपने एक कम से कम वेबसाइट एक अच्छा बनाया है, वेबसाइट पे काम कर रहे हैं, बहुत अच्छी बात है। अभी आपको मैं बताऊं, सेंट्रल बिजनेस कमीशन के वेबसाइट पे गया, सेंट्रल बिजनेस कमीशन के वेबसाइट पे इवन इतना तक है कि उन्होंने किन किन ऑफिसर्स के खिलाफ क्या क्या कार्रवाई की, ये सारा डिटेल सेंट्रल बिजनेस कमीशन के वेबसाइट पे मिलता है। और हमारे यहाँ सर, हमारे यहाँ कितने इंक्रोचमेंट हैं, किनको किस साल में नोटिस हुआ है, क्या हुआ है, इंक्रोचमेंट छोड़िए, प्रॉपर्टी टैक्स, कौन ऐसा प्रॉपर्टी टैक्स होल्डर है जो कि मान लो 50 लाख से ज्यादा जिन पर ड्यूज है, या शेष में किनके ऊपर 50 लाख रुपया ड्यूज है, इसको आप जब तक सार्वजनिक नहीं करेंगे तब तक आप कहीं न कहीं पत्रकारों को या तो खोजी पत्रकारिता की ओर भेजेंगे या उनको टफ जॉब देंगे कि नहीं भैया अब आप ढूंढो। ये आपका काम है कि आप लोगों को सार्वजनिक इंफॉर्मेशन दीजिए, जिससे कि लोग डरे भी कि भैया मेरा नाम सार्वजनिक हो जाएगा, मेरे वेबसाइट में आ जाएंगे। दो इश्यू है इसमें। आप सीबीसी की बात कर रहे हैं, जिसके ऊपर किसके पनिशमेंट क्या उनका लिखा है, तो बेसिकली उनका जवाब यही है कि सीबीसी जो पनिशमेंट क्या उनका जवाब डालना पड़ेगा, नंबर 1। मेरे यहाँ अगर समझो आप सेल्स की बात कर रहे हैं, तो उसने पेमेंट किया ही नहीं, तो क्वासी जुडिशियल प्रोसेस कहता है। जैसे कि वो असेसमेंट करना पड़ता है, वो असेसमेंट में पेमेंट तो अपील में जाता है। तो ये जब तक क्वासी जुडिशियल प्रोसेस फाइनल नहीं होती है, तब तक वो नाम तय करना, वो टैक्सेशन मैटर, कॉन्फिडेंशियल मैटर, वो पब्लिश नहीं कर सकते। आरटीआई के अंतर्गत पब्लिक डोमेन में सेक्शन 4 और 17 सेक्शन 4 के हिसाब से जितने भी मैटर डिस्क्लोज करने हमने कर दिए। इसके बावजूद हम ज्यादा करना है, लेकिन उसकी जो पूरी मालूमात लेना प्रोसेस कंप्लीट करने के बाद होगी। जैसे कि मैंने डिसिप्लिन एक्शन किसी का भी लेना है, तो जब तक चालू है तब तक मैं डिक्लेयर नहीं कर सकता हूँ। कैसा कॉन्फिडेंशियल थिंग, वंस इट इज डन, यस इट विल बी डन। सर आप खुद ने आपने स्वीकार किया था कि 162 करोड़ प्रॉपर्टी टैक्स आपको बकाया बताया गया था, और आपने जब उसका एग्जामिन किया तो 900 समथिंग करोड़ हो गया। ये आपका खुद का स्टेटमेंट है सर। ऐसे में क्या एक पत्रकार को यह जानने का अधिकार नहीं है कि असेसमेंट में चोरी हो रही है कि नहीं हो रही है? असेसमेंट देने के बाद, नोटिस देने के बाद लोग क्या कर रहे हैं, इलीगल कंस्ट्रक्शन, इलीगल यूज का नोटिस देने के बाद लोग क्या कर रहे हैं, ये जानने का हक हमको नहीं? बिल्कुल है ना, सुन लीजिए थोड़ा। इसीलिए तो मैंने बोला जो असेसमेंट नोटिस दी जाती है, समझो मैंने एक कंपनी का नोटिस दी है, वो क्वासी जुडिशियल प्रोसीडिंग जब तक कंप्लीट नहीं होती है, कुछ तो हो गई होगी ना सर, उसको तो अपलोड कर दीजिए। आप सुनने के, आप क्वेश्चन पे क्वेश्चन आप सुन तो लीजिए पूरा। जब तक वो पूरी नहीं होती तब तक वो डिक्लेयर करना मना है। ऐसा टैक्सेशन मैटर, ऐसा कॉन्फिडेंशियल मैटर। आप अगर टैक्सेशन इज नॉट ए कॉन्फिडेंशियल मैटर, मैं आपको बता सकता हूँ, टैक्सेशन इज नॉट ए कॉन्फिडेंशियल मैटर। मुझे ओनली किसी का प्रॉपर्टी डिस्क्लोज करना, किसी का इनकम टैक्स डिस्क्लोज करना, कॉन्फिडेंशियल। सुन लीजिए आप, आपका अगर इनकम टैक्स रिटर्न है, एट द एंड ऑफ द ईयर आप भरते हो, 6 महीने पहले वाले इनकम डिस्क्लोज करोगे आप? नहीं करेंगे। सेम मैटर है यहाँ पे। मैं ये चाहता हूँ सर कि ट्रांसपेरेंसी है। जो चीजें मुझे लीगली डिस्क्लोज नहीं कर सकता, वो नाही कर सकता। फक्त आहे तुम्ही सगळे सेवा आता ऑनलाईन केलेल्या आहेत, सगळे नाही म्हणजे काही केले, काय दाखले देणे पण ते तुमच्या आमच्यासाठी झालं, म्हणजे झोपडपट्टीला सुशिक्षित आहे त्यांना फिजिकल चालू आहे, मॅन्युअली चालू ठेवणार का? हो। नहीं, एक तो मैनुअल सर, दूसरा मैं चाहता था कि आपका कोई एक ऐसा ऑफिस होना चाहिए हर वार्ड में, जहां पर कि लोग जाए, उनको न भी आता हो ऑनलाइन दाखिल करना कोई चीज, तो वहां एक आदमी बैठा हो जो उनका सब पेपर ले ले और उसको ऑनलाइन अपलोड कर दे। आपको मैं एक छोटा सा उदाहरण दे देता हूँ सर, उसके बाद आप बोलिएगा। RTE, राइट टू एजुकेशन के अंतर्गत जो एडमिशन का मैंने आपसे प्रश्न भी किया था, तो आपने मुझे कुछ अलग जवाब दे दिया, लेकिन मैं बोलता हूँ सर, RTE इसलिए फेल्योर हो रहा है क्योंकि RTE में बहुत लोग, गरीब लोगों को तो ये पता नहीं है कि हमको एडमिशन के लिए, दाखिला के लिए फॉर्म कैसे भरना, इसलिए आज RTE में प्रॉपर एडमिशन नहीं हो रहा है। 20%, 25% पर हम साफ हो जा रहे हैं, कभी भी 100% एडमिशन नहीं हो पा रहा, क्योंकि दे आर पुअर पीपुल, उनको नहीं मालूम है उनको अपलोड कैसे करना।
तो जब तक आप ये साधन उनके झोपड़पट्टी इलाके में अवेलेबल नहीं कराएंगे कि भैया तुम डॉक्यूमेंट्स लेके आओ, मैं तुम्हारा अपलोड करके देता हूं, तब तक हाउ कैन दे अप्लाई? वही इसीलिए फिजिकल रखा है। जो आदमी मेरे ऑफिस में जाएगा, वार्ड ऑफिस में, वो फिजिकल दे तो भी चलेगा, उसमें कोई ऑनलाइन करने की जरूरत नहीं। इसने ऑनलाइन ऑफलाइन मैंने बंद नहीं किया है, कभी नहीं कर सकते। हमारी सोसाइटी एजुकेटेड डिजिटली सोसाइटी नहीं है, बट दोनों ऑप्शन चाहिए। यस, दोनों ऑप्शन। मैंने फिजिकल बंद नहीं किया, करने का कोई इरादा भी नहीं है, बट ये करते समय हमने ये भी किया है कि इसमें प्रोसेस इंजीनियरिंग बहुत कुछ किया है। जैसे हमने लाइसेंस के बारे में बताया। एक मिनट, उत्तर तो प्रोसेस इंजीनियरिंग ऐसा होता है कि बिजनेस प्रोसेस इंजीनियरिंग जब करते हो तो जितना हैसल फ्री बिजनेस, हैसल फ्री सर्विसेज दे सकते हो। लाइसेंस जाते समय पहले 8 लगता है, 8 डॉक्यूमेंट लगते थे, वो हमने करके 4 पे लाया। दिस इज व्हाट गवर्नेंस। अब ई गवर्नेंस का एक पार्ट है, लेकिन जो फिजिकल है उसके लिए 4 लगेंगे, इसको भी 4 लगेंगे। वी आर वर्किंग ऑन दैट। बस यही मैं चाहता हूँ। तो यही तो चल रहा है, और कुछ नहीं। यही तो चल रहा है। बेलापूर आणि नेरूळ आणि ऐरोलीच्या हॉस्पिटल बद्दल आपण सांगितलं, पण बेलापूरच्या हॉस्पिटल बद्दल काहीच बोलले नाहीत आपण. तेच सांगतो, त्याच्यामध्ये तिथं फक्त एमसीएच हॉस्पिटल आहे, तिथे बाकीच्या गोष्टी नाहीये. तिथे जोपर्यंत मला गायनोकोश पूर्ण भेटत नाहीये तोपर्यंत आयपीटी पूर्णपणे चालू होऊ शकत नाही. त्याच्या आपण वॉक इन इंटरव्ह्यू काही गोष्टी केलेल्या आहेत. परत आपण वॉक इन इंटरव्ह्यू दर सोमवारी आता ठेवलेले आहेत. मला ते डॉक्टर्स आले की तिथले आयपीटी चालू होते. तिथे स्पेशालिस्ट लागतील. बाकीच्या ठिकाणी याच्या बाकीचे स्पेशालिस्ट भेटले, मला गायनोकोश अजून भेटलेले नाही आहेत. द मोमेंट आय गेट गायनोकोश पिडियाट्रिशियन ते पण हॉस्पिटल फुलफिल चालू होईल. सर, पाण्याच्या विषयामध्ये तुम्ही सांगितलं की एवढं पाणी वापरायला पाहिजे, तेवढं पाणी वापरायला पाहिजे, कमर्शियल यूज आणि रेसिडेन्शियल यूज याच्या संदर्भात तुम्ही सांगितलं. सर, आपण जे पाणी वापरतो त्याच्यामध्ये काही ठेकेदार म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणा ते पाण्याचा गैरवापर करून चोऱ्या करतायत पाण्याचा, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीचं बंधन ठेवणार? कारवाई करतो. तुम्ही तुमच्याकडे माहिती असेल तर मला त्या कॉम्पिटन्सचे आम्ही जवळजवळ 11,000 केले, त्याचे गुन्हे पण दाखल केले. करतोच ना आपण, जेवढी इन्फॉर्मेशन येते. सर, पालिकेच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीमध्ये सांगायला गेले ते सांगतात की फक्त आपण त्यांची जोडणी खंडित करू, त्याच्यावरती कारवाई येऊ शकत नाही. नाही, त्याच्यामुळे उदाहरण तुम्हाला अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं. त्याच्यामुळे मी सांगितलं, एफआयआर पण केलं, तेही सांगितलंय. तुम्हाला त्याचे नंबर पाहिजे माहिती झालं ते पण सांगू शकतो. मी कनेक्ट केले, परत त्यांनी एक वेळ डिस्कनेक्ट केलं तेव्हा एफआयआर करणार, पण त्यांनी डबल केलं तर मी एफआयआर केलेले आहे. मेन पाण्याचे पाईपलाईन जे जात आहे त्याला टॅप मारून चोरी करतात. हो, ते कुणी असू दे, कुणी असू दे, बिलकुल करतो आपण. आणि असेल त्याच्यामुळे आम्ही आता याच्यामध्ये नोटमध्ये डायरेक्ट सीए आणि ऍडिशनल कमिशनरचा असेच नंबर दिला की खाली जर कोणी रिस्पॉन्ड करत नसेल यू कॅन कॉन्टॅक्ट देम आल्सो. त्यासाठी त्याचं कारण आहे की ह्या ज्या काही चुकीची माहिती जर खाली चाललेली असेल अनइंटेन्शनली और इंटेन्शनली, त्यासाठी मला ग्रीव्हन्स रिड्रेससाठी ह्या मॅटर जोडतो. काही गोष्टी मला काही दिवस काढावं लागतं. येस प्लीज. ऑनलाईन जे ऍपचं तुम्ही म्हणाला तर ते अँड्रॉइडला सपोर्ट करणार का विंडोजला सपोर्ट करणार? सगळ्याच गोष्टी होतील, पण आता नाही. म्हणजे तो स्टार्ट होईल पहिला अँड्रॉइड असेल, त्याच्यानंतर आयओएस पण असेल आणि विंडोज पण असेल. एव्हरीथिंग विल बी दॅट. पहिला मोबाईल डिजिटल कन्स्ट्रक्शनवर आपल्याकडून खूप मोठी कारवाई झाली, पण एफएसआय व्हायलेशन किंवा खूप मोठ्या टावरला पण नोटीस देण्यात आले, पण कुठेही एफएसआय व्हायलेशन वरती कारवाई केली नाही मोठ्या टावर. बिलकुल कधी करतात नोटीस टर्म पिरियड काय असतं त्यांचं? त्याच्यामध्ये एफएसआयच्या व्हायलेशनच्या अनुषंगाने रेग्युलाइज करता येते की नाही, डीसी रेग्युलेशन असतात त्याची हिअरिंग घ्यावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही स्पेसिफिक उदाहरण दिलं तर मी स्पेसिफिक उत्तर पण देऊ शकतो. आय नो द केसेस वॉट एव्हर रेफरिंग टू, पण दॅट इज इन द प्रोसेस राईट. सर, आपण जे 3 ऑक्टोबर म्हणून मीटरसाठी हे केलेलं आहे, तारीख दिलेली आहे. काही सोसायट्यांनी ते नोटीस अजूनपर्यंत गेलेलीच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हे मीटर कुठे मिळतात त्याचा पत्ताही काही लोकांना मिळत नाही. तो दिलात ते जरा बरं. म्हणजे मी पत्ता द्यायचा आणि मी सांगितलं म्हणून सांगायचं. चांगलं चांगलं असं काही नाही. दॅट इज द चार्ज. म्हणजे पाठीमागच्या वेळी त्यासाठीच माझ्याकडे पत्रकार बंधू त्यासाठीच आले होते माझ्याकडे की मी काहीतरी कंपन्यांचा ठेका घेतलाय. मला काही कारण नाही, मी काही बिझनेसमॅन नाही. ते त्याच्यामुळे मी उत्तर दिलं ना, त्याच्यामुळे उत्तर दिलं ना. मी ते प्रश्न घेऊन मी त्याला उत्तर दिलं. मी तेच सांगतो, मी तुमचा आरोप असं म्हटलेच नाही. प्रश्न काय तुम्ही बोलत होता म्हणून दिले. एक प्रश्न,
शेवटचा समजूया का? प्रति महिना तुम्ही भेटणार होते आम्हाला. भेटणार होते काय? भेटणार होते. 2 महिने भेटणार तुम्ही आता. 2 महिने भेटणार. आपण टेलिस्कोप रेट लावणार असं म्हटलेलं आहे पुढच्या महासभेमध्ये. बेसिक आपण म्हणता की 150 लिटर पाणी याप्रमाणे बेसिक रेट 150 लाख होणार आहे. पण दुसरीकडे 50 रुपयात 30,000 लिटर असाही प्रस्ताव ते आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एव्हरीथिंग विल बी रॅशनलाइज मी ज्यावेळेस म्हटलं ना ते 50 रुपये 30,000 लिटर याच्यात एवढं लिटर त्याच्यात एवढं सगळे त्याचं कॉम्प्रोमाइज करून सायंटिफिक असेल म्हणून म्हणजे रॅशनलाइज आणि सिम्प्लिफाय सगळ्या दोन्ही गोष्टी असेल फक्त रेट असणार नाही. पूर्ण वॉटर टॅक्स पॉलिसीचं सिम्प्लिफिकेशन असेल रॅशनलायझेशन दोन्ही गोष्टी असतील. एव्हरीथिंग विल बी इन्क्लुडेड इन दॅट. पण नागरिकांना पाणी सर स्वस्तात मिळेल की स्वस्तातच भेटणार की दर वाढतील? नाही म्हणजे कोणतं म्हणजे जास्त वापरण्याला वाढ वाटणार जास्त वापरण्याला जास्त करणार. ग्रॅव्हिटी फोर्स पाणी जातं का? आता तुम्ही थोडा अच्छा क्वेश्चन आहे अच्छा क्वेश्चन नाही सांगतो ना. आता याच्यामध्ये सिस्टम लक्षात घ्या आपण जेव्हा डिझाईन केलेली होती त्यावेळेस मोरबे डॅम पासून भोकरफाडा इथपर्यंत ग्रॅव्हिटी घेतो बरोबर आहे आणि तिथून आपण पंप करून पारसी किल्ला आणतो. तिथं आपला एमबीआर आहे. एमबीआर आपला 74 मीटरचा आहे 73 किंवा 74 मीटरचा आहे. आपण इथं पाणी पंपिंग करून तिथपर्यंत का नेलं आणि एमबीआर 74 मीटर का बांधला सो दॅट सगळ्या सिटीला कमीत कमी 74 मीटर पर्यंत जेवढी हाईट असेल जेवढं 74 मीटर म्हणजे सी लेवल पासून 74 मीटर मध्ये कुठं खाली असेल कुठं आपल्याला फिजिकली वाटतं पण ती सी लेवल पासून घ्यायची असते. त्या लिटर पर्यंत पाणी जर असेल तर ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटी 10 त्याच्यापर्यंत पंप घेतात. त्याच्यानंतर आपण ईएसआर केले जीएसआर केले. आता असे बरेच ठिकाण आहेत जिथे ईएसआर पण आहे जीएसआर पण आहे. ज्या ठिकाणी ईएसआर असतो त्या ठिकाणी जीएसआर असणं अपेक्षित नाही. जोपर्यंत तुम्हाला एमबीआर जर 74 मीटरचा आहे तर त्याच्या पुढच्या हाईटला नेत असेल तर तिथून पंपिंग करणं अपेक्षित. वन्स ते जर असतील तर दोन्ही गोष्ट असणं अपेक्षित नाही आणि त्याच्यामुळे जीएसआर अनेक किती ठिकाणी होते आजच्या डेटला 56 ठिकाणी आपले जीएसआर ईएसआर कॉम्प्लेक्सेस आहेत. त्याच्यापैकी माझ्या मते 56 ठिकाणी पंपिंग होतं किती होतं 45 चालू आहे आणि अजून 44 आज पंपिंग होतं 14 आपण बंद केलेलं आहे. ऑटोमॅटिकली जातं फक्त त्याला काय पॅरलल सिस्टम जे असतात ते बंद करावं लागतं. आपल्याला आजच्या डेटला फक्त 6 का 11 ठेवायचे 6ची आवश्यकता सायंटिफिक बघितलं की तिथून पंपिंग करणं आवश्यक आहे. बाकीचे बंद करता येऊ शकतात ह्या पॅरलल सिस्टम बंद केल्यात आणि ते इसीलिए 14 बंद कर दिया हमने अब तक पैरेलल सिस्टम बंद करके ईएसआर से पानी जा रहा है. आपको लगता है कि अभी मिसयूज हुआ हम लोगों का अभी तक जो मोटर पे खर्च हुआ होगा या इलेक्ट्रिसिटी पे या मेंटेनेंस गलत तरीके से हुआ. इट इज ए ह्यूज लॉस ऑफ एनएमसी. तो मैंने कहा बोला नहीं 400 सर ते ईडीसी केंद्रामध्ये ती सभा झाली एक राजकीय सभा त्याची चौकशी झाली. येतो आय वॉज एक्सपेक्टिंग दिस येतो एक मिनिट त्याची ऑलरेडी चौकशी अधिकारी दिलेले चौकशी अधिकारी नेमलेला आहे. तुमच्या कार्यकाळात होईल ना निश्चित माझ्या काळातले काम माझ्या काळात दुसऱ्याच्या काळात डोंट वरी अबाउट दॅट. क्वेश्चन असा होता की आपण डिफरंट ईएमआर लावणार आहोत म्हणजे जे तुम्ही लोकांना अपील केले लोक जे चॉईसच्या प्रमाणे लावणार कोणत्या कंपनीत चॉईस नाही मी टेक्निकल प्रॉब्लेम मागच्या वेळेला अंकुश सावंत साहेबांनी डिस्कस केला होता त्याला रिमोट कंट्रोल आपल्याला लिव्हन कॅरी करावं लागणार. किती 3-4 प्रकारचे असतील तर नावे लागेल तसं. मी जर तुम्हाला एक म्हणलं तर तुम्ही मला काहीतरी म्हणा. आयडियली इट वुड हॅव एन आयडिया एकच असतात. पण ज्यावेळेस आपण जीपीआरएस नेटवर्क किंवा याच्यावरती जाऊ तो ऑटोमॅटिक सगळ्या याच्यातून कॅप्चर होईल जोपर्यंत तुम्ही होईल. समजा ज्यावेळेस आपला जर वायफायच्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला ऑटोमॅटिक घेऊन जाईल. पण जोपर्यंत तुम्हाला ते एका पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट नाही करायचं तोपर्यंत 3-4 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट घेऊन जावं त्याला काय नाही बोलायचं. कारण मी जर एक म्हणलं तर तुम्ही हेच काय केलं असं म्हणणार तेच म्हणणार. आय डोंट वॉन्ट टू गो इन दॅट बिझनेस. मेरे टेंडर काढा आणि तुम्ही करा. आय डोंट वॉन्ट टू गो दॅट. ये साल रोड की दुर्दशा बहुत खराब. कारण क्या है गणपति भी चला गया सब कुछ हो गया लेकिन कहीं भी सड़क का काम नहीं हुआ. घनसोली की बात कर रहे हैं अंतर्गत रस्ते आपण ते किती रिपेअर केले मी सांगू शकतो माहिती का
नहीं सर, घनसोली में जो रिपेयर हुआ ना सर, घनसोली में मैं रहता हूँ इसलिए आपको बता रहा हूँ फैक्ट नहीं, रिपेयर ऐसा हुआ कि उसमें पत्थर उसी का रोड का ही बता रहा हूँ पर्टिकुलर बोलेंगे अगर उसमें रिपेयर हुआ है तो केवल उन्होंने पत्थर डाला है, बाकी कुछ नहीं हुआ है। और वो पत्थर अब सब निकल गए बाहर। आंसर तो कम यहाँ पे सीटिंग देना घनसोली का सिचुएशन बहुत वर्स्ट है सर, बहुत बीडी का भी वैसे ये जो रास्ते के दूसरे जगह आप जो बोल रहे हैं ना जी, पर्टिकुलर घनसोली और सायन बनल हाईवे यहाँ पे ज्यादा प्रॉब्लम है। और घनसोली में वो अभी तक हमारे पास हैंडिंग हुआ नहीं है, वो प्रोसेस में है। तो वहाँ पे बड़ा खर्चा न करते हुए अभी बारिश का टाइम खड़ी और गिट्टी और ये अपना मुरूम और इससे हमने भरे थे, वो बार बार भरते गए। उसका पेमेंट एक ही बार होने वाला है, जितनी बार भरे उतनी पेमेंट नहीं होगा। नहीं, आपको एक बार बता रहे हैं कि वो हमारे पास अभी तक आए नहीं है, और उसका जब बारिश खत्म हो जाएगी तब उसको अस्पताल से कर दिया जाएगा, फिर दुरुस्ती होने वाली है। और अभी सिडको की तरफ से सारे नोड हैंडओवर हो रहे हैं, उनका जो डेवलपमेंट है उसकी कॉस्ट भी वहां पर मिलने वाली है। तो इसके बाद में हम पूरे काम करेंगे। खड्डा नहीं भरा गया, खड्डा भरे गए पर ऐसा माना जाए नहीं, खड्डे भरे हुए आप नहीं बताया कि खड्डे भरे हुए निकले, क्योंकि हमें खड़ी बारिश में डामरीकरण नहीं हो सकता है। क्या होता है ना इश्यू की जब तक बारिश रहेगी जब तक तो वो चलता रहेगा। एक बार खड्डा भरला की तो परत होणार नाही पावसामध्ये, अशी काही परिस्थिती नाही आहे। ते होण्यासाठी खूप सायंटिफिक आणि स्लोप वाले त्या क्वालिटीचे त्या दर्जाचे रोड लागत असतात। आता ते किती वर्षापूर्वी झालेलं मला माहित नाही, खड्डे कधी पडलेले ते पडले असतील तर ते दुरुस्त करणं, प्लायबल करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं। पण सीने जर सांगितलं की ते खड्डे एक पेमेंट करताना त्याचा प्रत्येक वेळेचा वेगळा खड्डा म्हणून असं काही काउंट होणार नाही। एक खड्डा असेल तो एक होगा, राइट? तो उस हिसाब से होना है। जब हैंडओवर होगा तो हम अच्छा ही करेंगे, वो बारिश के बाद करेंगे। हैंडओवर करने की प्रोसेस लास्ट स्टेज में है। नहीं, लेकिन सर एक चीज है कि डेवलपमेंट आप बहुत ज्यादा क्वेश्चन, बाकी कुछ चांसेस ये कुछ जे आता अनधिकृत कनेक्शन आपण तोडतो, पण ते काही बिल्डिंग मध्ये लोक राहतात, तर ते अधिकृत करण्यासाठी काय प्रोसेस आहे ना? त्याचे जे पेनल्टी करून करण्याची अधिकार पेनल्टी करून सर ऑटोमॅटिक जे मीटर रिडिंग जे आले एमएससीबी वाल्यांनी जेव्हा ऍक्सेप्ट केलं तेव्हा लोकांना ऑटोमॅटिक सिस्टीम जी आली, परंतु त्याचे बिलाचं जे सायकल आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जातं की वारंवार बोचे निघतात। लोकांना अजूनही कन्फ्युज आहे की हे बिल एवढ्या प्रमाणात का होतं। हाच प्रकार आपल्यासोबत होण्याची भीती लोकांमध्ये आहे। नाही, काही कारण नाही, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल ना, त्याचं मेजरमेंट पण करू शकतो। असं नाहीये की आपल्याकडे नाही येतो, ऑलरेडी आहेत ना 97,000 पर्यंत आपण ऑलरेडी वापरतो। तिथं कुठे कुठे प्रॉब्लेम आहे, तिथं कुठे कंप्लेंट नाही आलेली आहे। नाही, एमएससीबीचे मीटरचं मला माहित नाही, कारण मी तिथे बघितलेलं नाही। पण आपल्याकडे ऑलरेडी 84,000 ते 97,000 पर्यंत ऑलरेडी वापरत आहेत ना। असं नाहीये की नाही म्हणून, आणि काही सालों से आज नाहीये ना, 4-5 वर्षापासून काही अगोदर होते, काही आता वाढले। उद्घाटनाचा विषय आहे 9 टॉयलेटचं आतापर्यंत उद्घाटन झालं, एकही लोकप्रतिनिधी दिसला नाही। काय कशाचं? 9 टॉयलेटचं काहीतरी आपण उद्घाटन केलेलं आहे। कधी म्हटलं मी? सुरू केलेलं आहे। सुरू केलेलं तर एकही लोकप्रतिनिधी दिसला नाही आतापर्यंत। ही टॉयलेट असू दे, छोटंसं सार्वजनिक शौचालय असू दे, लोकप्रतिनिधी दिसत होते। कालचा देखील एक प्रस्ताव जीबी मध्ये आला की ज्याच्यामध्ये अशासकीय ठराव आहे की या पद्धतीने सगळे अधिकार जे आहेत आपले महापौरांकडे देण्यात आले आहेत। तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे आणि यापुढे लोकप्रतिनिधींना उद्घाटनासाठी तुमचा आणि महापौर साहेबांचा समन्वय असं काय असणार आहे का? टॉयलेट असू दे किंवा बस शेल्टर असू दे किंवा समन्वयानेच काम होतं, केंद्र उपकेंद्र असू कालच्या प्रस्ताव काय नाही। त्याच्यामध्ये अशासकीय ठराव आपला ऑलरेडी शासकीय ठराव आहे। 2013 मध्ये शासकीय ठराव आहे, त्याच्यामध्ये पूर्ण मेथड ठरवलेली आहे। अशासकीय ठराव त्याच्या विरुद्ध असला तर शासकीय ठराव त्याला बाधा येत नाही। त्याच्यामुळे शासकीय ठराव जोपर्यंत आम्ही चेंज करत नाही तोपर्यंत त्याच्यात बदल होत नाही, तीच प्रोसेस चालू राहते। सर काल महासभेमध्ये जो ठराव त्यांनी मंजूर केला होता त्याला काय अर्थ नाही? तो माझ्याकडे येईल, मी सांगणार शासकीय ठरावाच्या विरुद्ध आहे, मान्य करता व्हेरी सिंपल। त्याची विखंडित करण्याची गरजच नाही, अशासकीय गरजच नाही त्याच्यामध्ये। माझ्याकडे येईल इम्प्लिमेंट, मी सांगेल की अशा शासकीय ठरावाच्या विरुद्ध आहे, तो मान्य करता येत नाही, संपलं। व्हेरी अधिकार आयुक्तांचेच असणार, चॅनलवाले मी काही परत आणखी माझ्या